कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटैश्चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजां प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वदा सर्वकार्येषु नास्तितेषाभिमङ्गलम् येषां हृदिस्थो भगवान् मंगलाय तनो हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङ्घ्रिकं स्मरामि अभिप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्द्रिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनाः यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवाणि तिर्मतिर्मम सर्वेष्वारम्भकार्येषु त्रयश्री भुवनेश्वराः देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मैशान जनार्दनाः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये भो वास्तु पुरुष भूषय्याभिरत प्रभो मदगृहे धन धान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा। ओम शांति शांति शांति। वास्तु पुरुषाय नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो गुरुभ्यो नमो नमः। जय गुरुदेव। नमो नमः। अस्मद्गुरुभ्यो नमः। अत्र धूम मंचस्थः मान्यवरः विशेषः अस्माकं परमादरणीयः डॉक्टर पांडे महोदयः, डॉक्टर मराठे महोदयः, डॉक्टर गोखले महोदयः, डॉक्टर इंगळे महोदयः, डॉक्टर पणकर महोदयः एताः सर्वापि प्रेरणास्थानम् अस्माकम्। अतः प्रथमं मम सादर प्रणामं सम्यभ्यः। अत्र उपविष्टान् सर्वानपि सादरं प्रणम्य। आदरणीय सहकर्मी, अहं डॉक्टर जाह्नवी महाडिक एषा वास्तुमन्थन व्याख्यानमालायाः उपयजमान् भवामि। सर्वेषां सौकर्यार्थं मराठी भाषा वदामि। वास्तुमंथन या व्याख्यानमालेत मी जाह्नवी महाडिक उपयजमान को होस्ट म्हणून आपणा सर्वांचं स्वागत करत आहे। आपल्या ह्या व्याख्यानमालेच्या उद्घाटनपर व्याख्यानासाठी आज एक ज्योतिष शास्त्राचे गाढे अभ्यासक, उत्कृष्ट शिक्षक आपणास लाभले आहेत आणि ते म्हणजे प्रोफेसर कृष्णकुमार पांडे महोदय। प्रोफेसर कृष्णकुमार पांडे महोदय हे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय वेदांग ज्योतिष विभागात वेदांग ज्योतिष विषयाचे प्राध्यापक आहेत। प्राध्यापक ह्या पदाचा 20 वर्षांहूनही अधिक काळ अनुभव असणारे श्री पांडे महोदय प्राचीन भारतीय विज्ञान आणि मानवता ह्या शाखेचे प्रमुख म्हणजे डीन असून विद्यापीठाच्या विस्तार उपक्रम विभागाचे संचालकही आहेत। प्रोफेसर कृष्णकुमार पांडे महोदय यांची 10 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी 25 पेक्षा जास्त शोध निबंध सादर केलेले आहेत। सुवर्ण पदकासहित ज्योतिष शास्त्राच्या 3ही स्तरातील मास्टर पदवी त्यांनी संपादित केली आहे। त्यांचे विशेषज्ञतेचे क्षेत्र म्हणजे ग्रंथ ज्योतिष व खगोलीय शास्त्र असे उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व आज आपणास उद्घाटक म्हणून लाभले आहे ते भाग्य। मी प्रोफेसर कृष्णकुमार पांडे महोदयांना विनंती करते की त्यांनी या वास्तुमंथन व्याख्यानमालेचे उद्घाटन करावे। प्रोफेसर कृष्णकुमार पांडे महोदय। नमो नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वास्तुस्पत्ते प्रतिजानि यस्मान् स्वावेशो अनमीवो भवानः यत्त्वयमहे प्रतितन्नो जुस्सस्व सन्नो भवति पदेशं चतुष्पदे। नमो नमः। सज्जनों और देवियों, आज के इस वास्तु मंथन कार्यक्रम में उपस्थित सभी सम्माननीय वास्तुशास्त्र के जिज्ञासु और विद्वान वृंद,
आप सभी का मैं हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूं। जैसा इस कार्यक्रम का आयोजन स्पंदन समूह के श्री डॉक्टर नरेंद्र उमरीकर जी ने ये आयोजन किया है और को-होस्ट जानवी महाडिक जी ने इसको एक स्वरूप प्रदान किया है। मैं सर्वप्रथम आयोजक संस्था और उनके सहयोगियों का हार्दिक अभिनंदन करता हूं। जैसा कि आप सभी को विदित है कि कविकुल गुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपुर भारत के केंद्र में स्थित है। यहाँ परंपरागत शास्त्र के अध्ययन अध्यापन की व्यवस्था महाराष्ट्र के राज्य सरकार द्वारा एक विधि सम्मत विश्वविद्यालय स्थापित कर किया गया है। इसके हमारे 3 परिसर हैं, रामटेक परिसर और नगर केंद्र और वारंगा परिसर में अलग अलग गुरुकुलम में शास्त्र अध्ययन और नगर जो वारंगा परिसर है उसमें विविध आधुनिक और परंपरागत शास्त्रों को संयोजित करके एक नवीन ज्योतिर्विज्ञान, एमए संस्कृत बहुशाखीय, एमएससी यौगिक साइंस, ऐसे 3 पाठ्यक्रमों का अध्यापन कार्य प्रारंभ हो चुका है। अभी जैसा कि उमरीकर जी ने बताया कि संस्कृत महोत्सव का उद्घाटन, प्रतिवर्ष संस्कृत महोत्सव संस्कृत दिवस के रूप में श्रावण पूर्णिमा को मनाया जाता है। गत वर्ष से हमारे विश्वविद्यालय ने इस संस्कृत दिवस को निरंतरता और प्रगति और देने के लिए, इसकी व्यापकता बढ़ाने के लिए हमने इसको संस्कृत महोत्सव के रूप में इस वर्ष मास अवधि अर्थात 1 मास, पूर्णिमा से पूर्णांत तक अर्थात 3 अगस्त से अग्रिम पूर्णिमा 2 सितंबर तक मनाने का हमने संकल्प लिया। और हमारा संकल्प था कि हम इस कार्यकाल में, इस कार्यक्रम के अवसर में लगभग लक्ष्य पर्यंत 1 लाख लोगों तक अपने महाराष्ट्र में हम संस्कृत विश्वविद्यालय को लेके जाएंगे, संस्कृत को लेके जाएंगे। वहां तक हमारे पहुंचने का लक्ष्य था। इसके प्रथम कड़ी के रूप में 3 अगस्त को महाराष्ट्र के महामहिम राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी जी के हाथों इस कार्यक्रम का उद्घाटन हुआ। इसमें से जो लोग उपस्थित थे, बहुतायत लोग वहां उस समय उपस्थित थे। लगभग 10,000 हमने टारगेट रखा था, हम लगभग 9,000 की संख्या तक हम उस दिन उपस्थित एक समय में हो पाए। और इसके साथ साथ हमने 100 संस्थाओं को जोड़ने का कार्यक्रम रखा था, परंतु आपको जान के आश्चर्य होगा कि महाराष्ट्र की जनता ने और विज्ञ नागरिकों ने इतना उत्साहपूर्ण स्फूर्ति दिखाई कि लगभग 245 संस्थाएं हमारे साथ उस दिन जुड़ी हुई थी, 245। तो ये जो संस्कृत महोत्सव है, आज के काल में संस्कृत अपने आप में ही बहुत व्यापक है। बिना संस्कृत के भारत की कल्पना करना, मुझे लगता है कि हम कहीं कुछ न कुछ अपने मूल से हटे हुए हैं। क्योंकि परंपरा में एक श्लोक प्रसिद्ध है, एतद्देश प्रसूतस्य सकाशादग्र जन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन् पृथिव्याम सर्व मानवाः। अर्थात भारत के इस देश में उत्पन्न होने वाला हर व्यक्ति चूंकि संस्कृत से जुड़ा हुआ है और सनातन संस्कृति से जुड़ा हुआ है, तो वह पूरे विश्व को एक दिशा दिखाने का सामर्थ्य रखता है, जिसके कारण हम इसको विश्व गुरु के रूप में जानते आए हैं। उसी उद्बोधन को, उसी जागरण को पुनर्जीवित करने के लिए हमारे विश्वविद्यालय ने इस संस्कृत महोत्सव का आयोजन किया है। तो प्रतिदिन संस्कृत महोत्सव में लगभग हमने इस मास भर में शताधिक कार्यक्रम करने के आयोजन किए हैं। जैसे आज के ही कार्यक्रम में हम आपको बताएं, प्रातः काल श्री मुकुल कानिटकर जी का आत्मनिर्भर भारत पर एक व्याख्यान हुआ। उसके बाद नाणिज वेद पाठशाला में स्तोत्र स्पर्धा, पाठन स्पर्धा चल रही थी। और अभी आपका स्पंदन ग्रुप पे एक वास्तुकी
मंथन ग्रुप का एक व्याख्यान प्रारंभ किया गया। इस तरह से प्रतिदिन 3-4 कार्यक्रमों का एक सीरीज हमारा चल रहा है और सभी आत्मनिर्भर जैसा शब्द है, उसके आधार पर सभी स्वतंत्र रूप से अपने अपने कार्यक्रम को आयोजन कर रहे हैं। मैं इस कार्यक्रम में सहयोगी भूमिका के रूप में वास्तु स्पंदन को देखता हूं। वास्तु स्पंदन महाराष्ट्र में, पुणे में संपूर्ण जगह अपनी उपस्थिति दर्ज कर रहा है और वास्तु के क्षेत्र में एक महत्वपूर्ण जागरण का कार्य और उसमें एक महत्वपूर्ण सामाजिक उत्थान के लिए सतत प्रयत्नशील है। मेरा मानना है वास्तु शब्द ही अपने आप में बिना इसके किसी भी कार्य का संपादन करना संभव नहीं है। आप सभी जानते हैं कि इसका महत्व अभी कोविड-19 के कारण बहुत बढ़ गया है। कोविड-19 में मैं तो बार बार कहता था कि अभी लोगों को घर की जरूरत नहीं है। लोग हॉस्पिटल में जन्म लेते हैं, हॉस्टल में रहते हैं और बीमार पड़ते हैं तो हॉस्पिटल में जाते हैं, फिर उन्हें घर की जरूरत क्या है। परंतु आज कोविड-19 ने आपको बताया कि लॉकडाउन में घर ही एकमात्र उनका आश्रय बना। अब घर में रहने के बाद आज सबको लग रहा है कि घर किस प्रकार का होना चाहिए, तो बहुत प्रासंगिक विषय है कि हम घर की चर्चा करें। कोविड-19 वास्तव में पूरे विश्व के लिए एक महान विपत्ति है, परंतु इस विपत्ति काल में भी हम कहते हैं कि जब घर घोर अंधेरा होता है फिर उजाला सूरज दिखता है। तो इस विपत्ति में भी भारतीय संस्कृति में वो एक तरंग है जो अवसर ढूंढ के निकालता है। हमारे इस विपत्ति के अवसर के इतिहास बहुत पुराने हैं। जब जब हमारे यहाँ विपत्तियां पड़ी हैं तब तब हमने नए नए अवसर का निर्माण किया है। तो कोविड-19 भी हमें एक अवसर प्रदान कर रहा है। तो वास्तु को इसको बहुत विस्तृत दृष्टिकोण से देखने की आवश्यकता है। सामान्यतः वास्तु कहने से हम एक घर की कल्पना करते हैं। घर तो एक इकाई है। यदि हम इसको बहुत विस्तृत दृष्टिकोण से देखें तो इस विपत्ति में हमें एक अवसर दिखाई देता है और उसकी प्रेरणा मुझे, चाहे वो राम वनगमन के समय भगवान राम जब गंगा पार करते हैं तो उसके बाद पंचवटी इत्यादि में जाकर के वहां उन्होंने पर्णकुटी बनाई, अर्थात बिना आवास के निर्वहन करना संभव नहीं है। फिर वो अलग अलग अपनी यात्राएं पूर्ण की। इसी तरह कृष्ण ने जब द्वारिका और मथुरा छोड़ा तो मथुरा और वृंदावन छोड़ा तो द्वारिकापुरी बनाई। उस द्वारिकापुरी में भी वास्तु का संबंध है। पांडवों को जब खांडव वन मिला तो उन्होंने इंद्रप्रस्थ नगरी बनाई। अर्थात जब जब विपत्तियां आती हैं एक नए अवसर का सृजन होता है। अब जबकि सारे लोग अपने अपने घरों में बंद हैं, ऐसे काल में ये ऑनलाइन जो सिस्टम है इसने भी मुझे एक अवसर दिया कि वास्तव में हम हर वास्तु में आज पहुंचे हुए हैं। जितने घरों में ये कार्यक्रम आज मंथन के रूप में चल रहा है वो सारे घर वास्तु से जुड़ गए। कभी हम इसके लिए कार्यक्रम करते थे, किसी हॉल की कल्पना करते थे और सभी अपने घरों से निकल करके उस हॉल में आते थे, वहां हम कार्यक्रम करते थे और अपनी वार्ता कहते थे। परंतु ठीक विपरीत हो गया, अब हम हर घरों में जाकर के अपनी वार्ता कह रहे हैं। तो ये जो केंद्रीयकरण और विकेंद्रीकरण की स्थिति है, कोविड-19 ने हमें अवसर दिया कि हम इसके अवसर को और ज्यादा, हम हॉल की कैपेसिटी देखते थे, इसमें 50 लोग बैठेंगे कि 100 लोग बैठेंगे। आज ये कैपेसिटी देखने की आवश्यकता नहीं है। आपने इसे लाइव किया, फेसबुक पे डाला, इसमें भी जैसा उमरीकर जी बता रहे 300, हमने कहा यहाँ ना तो किसी व्यवस्था को करने इस कोविड ने अवसर दिया और हमने लगभग 100 से ज्यादा लोग अभी तो इसी मंच पर दिखाई दे रहे हैं। अन्य लोग मोबाइल इत्यादि पे कहाँ कहाँ जुड़े होंगे मैं नहीं समझता। तो इससे ज्यादा लोगों के घरों में हम पहुंच पाए। मेरा मानना है यह जो विस्तार है, जैसा आपको मालूम है कि विश्वविद्यालय में विस्तार सेवा मंडल एक्सटेंसिव सर्विसेज एक पार्ट है, तो कोविड-19 ने विस्तार सेवा को ये विस्तार करने का एक अवसर दिया और हमने इस विस्तार को एक चुनौती नहीं एक अवसर के रूप में लिया है और ये अवसर में आप भी सहभागी बने हैं।
मेरा मानना है कि शास्त्र की उपस्थिति अभी जहां तक किसी एक विद्यालय और कक्ष तक निर्धारित सीमित था, अब वो शास्त्र, वास्तुशास्त्र तो विशेष रूप से हर घरों में, क्योंकि जब हम 24 घंटे घर में रह रहे हैं तो मुझे पता होना चाहिए कि घर में क्या सुव्यवस्था होनी चाहिए, किस प्रकार हम सुखमय जीवन जी सकते हैं, वो सब जानने की लोगों की जिज्ञासा बढ़ी हुई है। मैं खुद की बात करूं तो मुझे लगता है इस लॉकडाउन में बहुत लोगों ने ये प्रश्न पूछे कि मेरे घर में ऐसा ऐसा हो रहा है, हम क्या करें वास्तु की दृष्टि से। क्योंकि एक ज्योतिषी होने के कारण वो ज्योतिष की भी समाधान देता है, और ज्योतिष का ही विभाग वास्तु है, तो वास्तु दृष्टि से भी चर्चा करते हैं। तो ये हम घर घर तक जिस तरह से पहुंचे हैं, वास्तव में यही हमारे प्रधानमंत्री के आत्मनिर्भर भारत मंत्र का एक सूत्र भी है। आत्मनिर्भर भारत के संदर्भ में यदि हम कहें तो आत्मनिर्भर क्या है? हम जब किसी अन्य पर आश्रित न हो करके स्वयं संचालित हो जाए, स्वयं नियंत्रित हो जाए, स्वयं क्रिया में गतिशील हो जाए और परिणाम हम देने लगे, वो आत्मनिर्भरता है। वास्तव में भारत को आत्मनिर्भर बताने की जरूरत नहीं है। भारत की संस्कृति ही जिस पर सनातन परंपरा के हम अनुयायी हैं, वो आत्मनिर्भरता का ही मार्ग है। वास्तव में उसे भारत के घर घर में ये इतने गहराई से बैठा हुआ है कि इसे अन्य किसी तंत्र के साथ जोड़ने की जरूरत नहीं है। यह आत्मनिर्भर, जैसे अभी आपको पता होगा कि एक वास्तु का विषय बहुत चर्चित हुआ। 5 अगस्त को अभी एक श्री राम भगवान का एक मंदिर का एक भूमि पूजन हुआ। ये क्या है? ये वास्तव में एक मंदिर नहीं है। मंदिर के साथ साथ उस वास्तु से निकलने वाले एक जो अनंत ऊर्जा है, उसका प्रकाश जो मानवता को समर्पित है, ऐसा विकास, ऐसा प्रस्तुति उस कार्यक्रम से हो रहा है। ये भी एक वास्तु का अभिप्राय है। हम जानते हैं कि घट घट में व्यापी है राम, परंतु वो एक राम का स्थान बनने से वास्तु की दृष्टि से, एक वास्तु संशोधन के लिए, एक वास्तु के शोधक विद्यार्थी के लिए वह एक बहुत महत्वपूर्ण भाग है कि उस पर वह दृष्टि दे किस प्रकार से ये प्रक्रिया चल रही है, इस भूमि में क्या गतिविधि है कि बार बार ये अवधान व्यवधान ये सब आते हुए पुनर्जीवित हो रहे हैं। ये सारे अनंत ऊर्जा के स्रोत हैं। और यह वास्तव में हमारा वास्तु ही एक देश की दिशा और दशा दोनों को निर्धारित करने में महत्वपूर्ण योगदान करता है। जिस प्रकार से आपका घर आपके मानसिक ऊर्जा को, शारीरिक व्यवस्था को, आर्थिक स्थिति को सुदृढ़ करता है, वैसे ही राष्ट्र का यह वास्तु वह राष्ट्र को समर्पित है। वो पूरे राष्ट्र की दिशा और दशा दोनों को परिवर्तन करेगा, ऐसा मेरा मानना है। क्योंकि यह समसामयिक विषय था, इसलिए मैंने वो चर्चा की आपसे। नहीं तो वास्तु की भूमिका, जैसा पिछले 10 वर्षों से हम सुनते आ रहे हैं कि यह जो अभी केंद्र सरकार है वो कह रही है कि 2022 तक हम सबको घर देंगे। ये वास्तुशास्त्र जानने वालों के लिए एक अवसर है। हम जानते हैं कि कोविड-19 के समय में इंफ्रास्ट्रक्चर और इस फील्ड में जो काम करने वाले कंपनियां हैं उनकी बहुत हालत खराब हुई, परंतु इसी के बाद उनकी अभिवृद्धि होने वाली है, क्योंकि अब लोगों को घर का महत्व समझ में आ गया है। वो अब छोटे से घर में रहना पसंद नहीं, सब सुविधा युक्त घर चाहिए जिसमें वो जिस तरह से अभी 3-4 महीनों से कोविड-19 में रह रहे हैं उस तरह के सुविधा संपन्नता से रह सके और वो उपलब्धि प्राप्त कर सकें। तो यह जो सबको घर का एक नारा है वो एक हमारे लिए अवसर है। हो सकता है किसी के लिए संकट होगा, परंतु वास्तुशास्त्र के लिए एक अवसर है कि ऐसे घरों के निर्माण करने में हम योगदान करें जो प्रत्येक प्राणी के स्वास्थ्य, शिक्षा और समृद्धि की संरक्षा कर सके और उनके उपयुक्त संततियों का निर्माण कर सके जो राष्ट्र निर्माण में आगे आए। वास्तव में वास्तुशास्त्र केवल गृह निर्माण नहीं है, ये क्रमशः बढ़ते हुए कदम है जो राष्ट्र निर्माण की ओर जाता है। अभी इसी तरह आप जिस तरह के कार्यक्रमों को लेकर चलते हैं, अभी भारत सरकार ने इसी दिशा को निर्देशित करते हुए एक नई शिक्षा नीति उन्होंने लाई। अब इस नई शिक्षा नीति में भी पारंपरिक जो सनातन हमारे शास्त्र हैं उनकी प्रासंगिकता बढ़ने वाली है।
अर्थात आपके जितने वेद वेदांग हैं, जिसमें एक भाग आपका स्थापत्य वेद है, अर्थात जिसको वास्तुशास्त्र कहते हैं, इसकी एक महती भूमिका आने वाली है। और इस भूमिका को निर्वाह करने के लिए आप जैसे सारे, मैं वास्तु की ज्यादा चर्चा इसलिए नहीं करूंगा, आप सभी वास्तु के जिज्ञासु हैं, हम इसका उपयोग क्या क्या कर सकते हैं इस चुनौती में, इस अवसर में, इस संस्कृत महोत्सव के संदर्भ में मैं इसकी चर्चा आपसे करना चाहता। तो वास्तु शिक्षण, वास्तु का प्रायोगिक ज्ञान, मॉडर्न आर्किटेक्ट होने के बावजूद, इंटीरियर डिजाइनर होने के बावजूद, हमें घर में जो दिक्देश काल की व्यवस्था है, पंच तत्वों की, पंच महाभूतों की जो व्यवस्था है, वो इतनी आवश्यक हो गई है कि अब हम घर में केवल रात्रि निवास करने के लिए नहीं आएंगे। अब हम घर को ऐसा देखेंगे कि जो 24 आवर्स, 24 घंटे, पूरे अहोरात्र दिन रात्रि में हमारा एक सहायक उत्कर्ष में हमें एक महत्वपूर्ण भूमिका निभाता हुआ दिखे। तो इस तरह से यदि हम देखते हैं तो हमारी परंपरा कितनी पुरानी है। वेदों में वास्तु के, जैसा मैंने एक वेद मंत्र से आपको हमने प्रारंभ किया, वेदों में वास्तु के स्तोत्र, वेद मंत्रों के बहुत से ऋचाएं उपलब्ध हैं। अर्थात वैदिक काल से आप सभी जानते हैं वास्तु का क्षेत्र केवल गृह तक नहीं है, जैसा मैंने बार बार कहा, यह यज्ञशाला से भी है, वेदिकाओं निर्माण से भी है, सामुदायिक भवनों से इत्यादि। तो सुल्व सूत्र में वेदिका निर्माण में वास्तु का प्रयोजन है। वहां से रेखा गणित भी प्रारंभ होते और वहीं से वास्तु शास्त्र भी प्रारंभ है। तो इस तरह से विभिन्न प्रकार के वास्तु, ये अब जो आज की आवश्यकता है उसमें कार्यानुरूप और गुणानुरूप, वास्तव में प्राचीन काल में, जो सनातन काल में ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ये जो 4 संज्ञाएं दी गई थी, वास्तव में कर्मानुसार और गुणानुसार थी। यदि किसी को बौद्धिक कार्य के लिए वास्तु बनाना है तो ब्राह्मणादि गृह का निर्माण करे, बल संवर्धन चाहिए तो क्षत्रियादि के गुण संपन्न वास्तु का निर्माण हो, धनार्जन करना है, ऐश्वर्य प्राप्ति करना है तो वैसे आदि गुण धर्म से युक्त होना चाहिए, और अगर समाज सेवक बनना चाहता है तो उसे शुद्रादि गुण युक्त जो गृहादि है उसके अनुरूप गृह निर्माण करना चाहिए। तो अभी जो हमें अवसर मिला है कि अलग अलग प्रकार के गृह के निर्माण में हम अपनी भूमिका निभाएं, तो हम उनके कार्यानुरूप, उनके गुणानुरूप, उनके अपेक्षाओं के अनुरूप इस वास्तु का निर्माण कैसे करा सकते हैं। वास्तु निर्माण कराना क्यों आवश्यक है? जिस प्रकार से शरीर में आत्मा का वास है, वैसे ही वास्तु में शरीर का वास है। तो शरीर भी इस लौकिक कार्य संसार में और पारलौकिक गति में, दोनों के लिए गतिविधियों को करने का साधन है। तो इस शरीर माध्यम खलु धर्म साधनम जो कहा, उसके लिए इस शरीर को सुव्यवस्थित ढंग से हमें सब सकारात्मक चिंतन की ओर ले जाने के लिए एक सकारात्मक ऊर्जा अनुरूप गृह की आवश्यकता है। हमने कहा कि वह आत्मरूप चिंतन करे। वास्तव में आप सभी जानते हैं वास्तु पुरुष है, वास्तु पुरुष में पुरुष है तो उसके अंदर एक आत्मा है जिसको हम ब्रह्मस्थान कहते हैं, उसी से मर्मस्थान, महामर्मस्थान के निर्माण होते हैं। तो वास्तु हमारे लिए एक गृह केवल ईंट पत्थर की बनी हुई भवन नहीं है, वो हमारे लिए एक जीता जागता मंदिर है। तो उसको इस दृष्टि से हमें देखने की जरूरत है, और यह अवसर है कि हम इसको और प्रचारित प्रसारित करें। ये वास्तव में जैसा हमने कहा ये वेदों में भी है। यदि पौराणिक काल में चले जाए तो आपको मत्स्य पुराण, वायु पुराण, अग्नि पुराण इत्यादि में वास्तु के बहुत से प्रसंग मिल जाएंगे। किस प्रकार से गृह का निर्माण करना है, जलाशय का निर्माण करना है, आश्रम का निर्माण करना है, उन सबकी विस्तृत विवरण आपको मिल जाएंगे। जैसा उमरकर जी ने अष्टादश आचार्य की वंदना की, ये आचार्यों की परंपरा बताती है कि वास्तु की परंपरा कितनी प्रगाढ़ और कितनी समृद्ध है। यदि हम उसके बाद पौराणिक काल के बाद हम रामायण काल में आते हैं तो रामायण काल की में अनेक प्रकार के वास्तु की चर्चा है, लेकिन एक वास्तु की विशेष चर्चा होती है जिसे मैदानों ने बनाया, जिसको हम कहते हैं सुवर्णमयी लंका। तो आप समझ सकते हैं कि केवल ईंट पत्थर के वास्तु की चर्चा नहीं है, हमारे धातुओं की सुवर्णमयी। क्यों? क्योंकि वो सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा देने वाला भवन था। इसी कारण लंकाधिपति रावण
दिग्विजयी, त्रिलोक विजयी बन सका। विनाश का कारण छोड़ दीजिए, अन्य कारणों का कारण अन्य भी है, परंतु यदि उसके उत्कर्ष का कारण है तो सुवर्णमयी लंका थी। महाभारत काल आदि में हम आते हैं तो जिस साम्राज्य के लिए युद्ध हुआ, पुनः इंद्रप्रस्थादि का जो निर्माण हुआ, लक्षागृह आदि का निर्माण हुआ, इन सबको वास्तु की दृष्टि से देखने की आवश्यकता है। ये विभिन्न प्रकार के जो वास्तु हैं, महाभारत काल में भी उसके बहुत से वर्णन प्राप्त होते हैं। अब हम यदि उन क्रम को आगे लेके आते हैं तो आज की प्रासंगिकता में हम कह सकते हैं कि आज का जो काल है, जिसको हम 2000 वर्षों का काल कहते हैं, जिसको हम इंडिया का काल कहते हैं, वास्तव में हम भारतवर्ष के वासी हैं। हमें भारतवर्ष की चिंतन करनी है, हमें केवल इंडिया का चिंतन नहीं करना है। जब भारतवर्ष का चिंतन करते हैं तो वास्तु की परंपरा 5 करोड़ वर्ष पुरानी हो जाती है, और जब हम इंडिया के चिंतन करते हैं तो मात्र 2000 वर्षों का इतिहास रह जाता है, जिनका इतिहास को यदि हम जानते हैं तो हम कहते हैं कि अभी कुछ आक्रमण काल जो आया, मुगलों का आक्रमण काल आया, अंग्रेजों का आक्रमण काल आया, उसमें वास्तु कितना परिवर्तित हुआ। प्राचीन काल के वास्तु और उनके कार्यकाल के वास्तु को यदि आप देखें, बाद में अंग्रेजों के काल में जितने गृहों का निर्माण हुआ, आप देखिए उनके जितने घर बनाने के इंग्लैंड के जो विधियां थी, उसमें से बहुत हमारे जीवन में प्रवेश कर गई। फिर भी गांव में अभी भी हमारा वास्तु जो संरचना का प्रचलन है वो यथावत पुनर्जीवित है, मूल रूप में सुरक्षित है। विभिन्न प्रकार के चर्चों का निर्माण हुआ, मंदिरों का जो निर्माण वास्तु था, चर्चों का निर्माण वास्तु देखिए, मस्जिद का निर्माण वास्तु, सब अलग है। तो भारत का जो परंपरागत वास्तु निर्माण है वो इतना प्रगाढ़ है कि वो पुनर्जीवित होने की क्षमता रखता है। फिर से हम उसी क्रम में जा रहे हैं। यदि हम इसको और दूसरे ढंग से देखें तो अन्य जो परंपराएं रचना की है, गृह की रचना की, विभिन्न प्रकार के भवनों की रचना की, वो मात्र एक आवास के रूप में देखा जाता है, परंतु हमारे जो परंपरा है वो वास्तु को एक वास्तु पुरुष के रूप में या वास्तु शरीर के रूप में, शरीर के आत्मादि विभाग के रूप में हम देखते हैं। हम कई बार वास्तु में चर्चा करते हुए कहते हैं इस वास्तु का शीर्ष कटा हुआ है तो ये गतिविधियां, ये नकारात्मकता आएगी, इस वास्तु का वाम भाग कटा हुआ है, दक्षिण भाग कटा हुआ है। अर्थात हम पूर्ण शरीर की कल्पना करते हैं, अगर अपूर्ण शरीर है तो हम कहते हैं कि इसमें विभिन्न प्रकार के वास्तु दोष आते हैं। तो उन पूर्णता की ओर हम ले जाते हैं। और ये पूर्णता क्यों? क्योंकि हमें जो उद्देश्य है, आज का उद्देश्य, हम अपने उद्देश्यों से भटक गए, इसलिए वास्तु के विभिन्न प्रकार के कार्य क्रियाकलापों को हमने त्याग दिया था। उद्देश्य हमारा था पुरुषार्थ चतुष्टय की सिद्धि, शिक्षा, स्वास्थ्य और शांति और संतति, ये 4 की समृद्धि है तो प्राप्ति। समृद्धि केवल धन संपत्ति से नहीं होती, समृद्धि शैक्षिक समृद्धि है, स्वास्थ्य की समृद्धि है, संतति की समृद्धि है और राष्ट्र की समृद्धि है, और तब जाकर के हमें शांति की प्राप्ति होती है। इन समृद्धियों का उद्देश्य हमने लेकर, आज वास्तु का जो उद्देश्य हो गया है वो बाहर से बहुत अच्छा दिखे, कलर अच्छा हो, वो लोगों के डिजाइन अच्छे हो। अर्थात जैसे आज भोजन में केवल जिह्वा का महत्व रह गया, रसास्वादन करना, पौष्टिकता हो या न हो, परंतु भारतीय वास्तुशास्त्र में जो पौष्टिकता है, अर्थात आपके समग्र पुरुषार्थ चतुष्टय की सिद्धि के लिए जो आवश्यक है, उसके दृष्टिकोण को रखते हुए वास्तु को एक समग्र वास्तु के रूप में चिंतन किया गया। अब जैसा मैंने पहले भी कहा था, इस कोविड में ही इसका महत्व ज्यादा बढ़ गया है। ये सचमुच में वास्तुशास्त्रियों के लिए एक विशेष अवसर आया है कि हम वास्तु को विशेष रूप से पुनः अवलोकन में जाएं कि हम किस प्रकार के वास्तु को चाहते हैं, क्योंकि वास्तु ही हमें लोक और परलोक दोनों को ठीक करने का विधान करता है। और लोक यदि ठीक नहीं है तो परलोक ठीक होने की कोई विश्वसनीयता नहीं कह सकते। तो संपूर्ण जो गृह है ये एक ब्रह्म स्थान से होते हुए, जिसमें हम ब्रह्म स्थान उसमें रखते हैं, ये संपूर्ण विश्व और संपूर्ण ब्रह्मांड को कनेक्ट करता है। कैसे? जिस प्रकार से एक बीज में संपूर्ण वृक्ष समाया हुआ होता है, वैसे ही एक घर में संपूर्ण ब्रह्मांड की वो शक्तियां एक सांकेतिक रूप में ऊर्जा प्रदान करती रहती हैं। हमारे जितने श्रुति स्मृति के कर्म हैं,
चाहे हमारे यज्ञ आदि हो, चाहे वो विभिन्न प्रकार के संस्कार हो, ये सारे गृह पर आश्रित थे। बीच में एक अभी बहुत जोर शोर से चला है कि हम विवाह आदि संस्कार जाके किसी दूसरे भवन में करते हैं, पूजन आदि उस भवन का करते हैं, हम अपने गृह का पूजन नहीं कर पाते हैं। तो ये सब बहुत से कठिनाइयां हैं जो उनके परिणाम के रूप में देखने को मिलती हैं। तो मेरा मानना है गृह को एक देवता के रूप में लीजिए, एक विभिन्न प्रकार के गुण धर्म जो आपका लक्ष्य है उसके आधार पर लीजिए, और इसमें जैसा ज्योतिष का संबंध हमने कहा, इसमें महत्वपूर्ण भाग है त्रिप्रश्न का, दिक देश काल। और ये दिक देश काल क्या है, जब तक दिक देश काल का निर्णय नहीं होगा तब तक किसी कर्म को करने में हम सामर्थ्यवान नहीं रहते हैं। और जब आत्मनिर्भर भारत की बात करते हैं तो हमें सामर्थ्यवान बनना है, तो एक सामर्थ्यवान गृह, सामर्थ्यवान दिक देश काल का एक समुच्चय हमें विश्व की और मनुष्य मात्र की जनाकांक्षाओं को पूर्ण करने का एकमात्र साधन बच गया है। वास्तु अभी विभिन्न प्रकार के हो गए हैं, सामुदायिक वास्तु है, व्यक्तिगत वास्तु है, राज वास्तु है, मंदिर वास्तु है, जलाशय वास्तु है। ये वास्तु के विभिन्न भेद हैं जो आपको अगले आने वाले 7 दिनों में सब आपको दृष्टिगोचर होगा। उमरिकर जी के इस जो विभिन्न प्रकार के आयोजन किए गए हैं, मुझे लगता है बहुत से व्याख्यान आपको एक एक दृष्टिकोणों को आपको अवगत कराएगा। और इस संस्कृत महोत्सव में, हम तो इसको कहते हैं संस्कृत का यह मेला है, अर्थात संस्कृत, वास्तु को संस्कृत से अलग नहीं समझिए, वास्तु संस्कृत ही उसकी जननी है। तो यह वास्तु के मेले में विभिन्न प्रकार के स्टॉल लगेंगे, उस सारे स्टॉल में आपको अलग अलग प्रकार की ऊर्जा प्राप्त होगी। तो वास्तु के 7 दिवसीय व्याख्यानमाला में बहुत सी चीजें आपको देखने को मिलेगी। हम जानते हैं कि कई बार हम विभिन्न प्रकार के जो वास्तु का गृह निर्माण करते हैं तो मेलापक भी बनाते हैं। मेलापक में जिस तरह से विवाह में हम 36 गुण देखते हैं, वैसे ही वास्तु मेलापक में भी मुझे विभिन्न प्रकार के 36 गुणों का अवलोकन करना चाहिए। इसी तरह गृहकर्ता के ज्योतिष की दृष्टि से, बहुत से लोग कहते हैं हमने वास्तु की दृष्टि से घर तो बनाया परंतु मुझे लाभ नहीं मिला। तो कई बार ये भी देखना है कि उसकी कुंडली इत्यादि में भी क्या वास्तु के निर्माण करने की, उत्तम वास्तु निर्माण करने के योग हैं क्या। एक दो योग हम आपसे शेयर करना चाहेंगे, क्योंकि वास्तु ही आपके ऐश्वर्य का कारक है। ऐश्वर्य केवल धन का ऐश्वर्य नहीं है, कीर्ति ऐश्वर्य, ज्ञान ऐश्वर्य, वैभव ऐश्वर्य, संतति ऐश्वर्य, ये सब ऐश्वर्य के प्रतीक है। तो इन सब में जैसे एक ग्रंथकार लिखते हैं कि सोचे शुक्रे लग्न गेवा गुरु वेश्म गते अथवा सनौ सोचे लाभ गेवा लक्ष्मा युक्तम चिरम गृहम। अर्थात घर के प्रारंभ करने की स्थिति से भी हम अच्छे घर की कल्पना कर सकते हैं। जैसे अगर घर प्रारंभ हमने किया शुक्र लग्न में अथवा अपनी उच्च राशि मीन में हो, आप सभी को पता है कि शुक्र ही काम अर्थात हमारी इच्छा को पूर्ण करने वाला ग्रह है। यदि वो लग्न में हो और अपनी उच्चादि राशि में हो तो उत्तम और चिरस्थायी घर का निर्माण होता है जो सुख समृद्धि सब कुछ दे सकता है। इसी तरह गुरु यदि चतुर्थ भाव में और अपनी उच्च राशि कर्क में हो गृह आरंभ के समय, तो भी हम उत्तम वास्तु की कल्पना कर सकते हैं। इसी तरह शनि अपनी उच्च, शनि सामान्यतया शनि काल अनर्स्य दुखम का, और वास्तु की दृष्टि से शनि वास्तु का कारक ग्रह है। का शनि अपनी उच्च राशि तुला या उपचय भाव अर्थात एकादश स्थान में हो तो विभिन्न प्रकार के लक्ष्मी और विभिन्न प्रकार के वैभव से युक्त गृह का निर्माण कराता है। ऐसे उत्तम से उत्तम लग्नों का निर्माण करना चाहिए, गृह निर्माण का प्रारंभ समय देखना चाहिए। इसी तरह एक दूसरा वाक्य भी मुझे याद आ रहा है कि लग्न त्रिकोणे केंद्रस्थ यावत बल समन्विता तावत संख्याकम गेहानाम समीचीन्यम वधिक बुधा। अर्थात लग्न और केंद्र त्रिकोण में जितने बलवान ग्रह होंगे गृहारंभ के समय, तो उस व्यक्ति को उतने और घरों की संकल्पना पूर्ण होती हुई दिखाई देती है। इसी तरह जो चतुर्थेश है, जो वे भाव में हो तो पुराना घर प्राप्त हो जाता है। यदि सुखेश बलवान होकर के, चतुर्थेश बलवान, चतुर्थ चूंकि हमारा गृह का भाव है, यदि बलवान होकर के केंद्र त्रिकोण में हो जाए तो उसे सुंदर और रुचिकर, उसके मन पसंद, उसको मन को प्रसन्न करने वाला गृह उसे प्राप्त होता है।
ये तो रहा कुछ हमारे गृह निर्माण के प्रारंभ के काल में। इसी तरह उनकी कुंडली में भी बहुत से योग देखे जा सकते हैं कि उनके चतुर्थ भाव की स्थिति को देख करके हम ये चर्चा कर सकते हैं कि किस प्रकार के गृह निर्माण उसे होंगे। ये हमने इस सबको एक सूत्रता से देखिए, गृह से व्यक्ति, व्यक्ति से ग्राम, ग्राम से नगर, नगर से प्रदेश, प्रदेश से देश, इस तरह से वैभवशाली देश की कल्पना हम कर सकते हैं। हम एक छोटा सा पीपीटी हमने बनाया, कुछ विषय हमने उसमें रखा है, वो आपके साथ शेयर करना चाहूंगा। ये तो हमारे कुछ आज के समकालीन स्थितियों में जो हमारे विचार थे हमने आपको बताए। उमरकर जी मुझे शेयर करने के लिए अलाउ करिए, तो मैं एक छोटा सा पीपीटी आपके साथ शेयर करना चाहूंगा 10 मिनट का। मार्डिक मैडम। हाँ करता हूँ सर जी। हाँ कर दिया है। हो गया। हाँ जी, हाँ जी। दिख रहा है आपको? हेलो? नहीं दिख रहा है सर। नहीं सर नहीं दिख रहा है। अच्छा जी, अच्छा। अभी नहीं दिख रहा है। हाँ अभी दिख रहा है, दिख रहा है सर। सर आपका माइक म्यूट हो। हाँ हाँ जी, अभी दिखा आपको? दिखाई दे रहा है। हाँ जी, तो आप सभी का पुनः एक बार एक छोटा सा पीपीटी मैंने बनाया, चूंकि मुझे ये पता नहीं था कि एक विषय भी हमें कुछ पीपीटी से, तो थोड़ी देर में हमने बनाया। देखिए वैदिक वास्तु आपने कहा, तो मैं कहूँगा वास्तु, इसको थोड़ा जो शास्त्रीय स्वरूप हो वो हमने दिया, चर्चा किया। वस्तु, वास्तु, अमर्त्याश्च मर्त्याश्च यत्र यत्र वसंति ही, ये वास्तु शब्द की व्युत्पत्ति है। अर्थात तो वास्तु केवल मनुष्य मात्र के लिए नहीं, देवताओं के लिए भी है। जैसा मैंने चर्चा की कि अभी राम मंदिर के लिए जो हमने राम जन्मभूमि है, विभिन्न प्रकार के मंदिरों का जो निर्माण होता है, तो देवता भी जो प्रासाद वास्तु है उसकी चर्चा भी, अर्थात मनुष्य देव जहां रहते हैं वो सब का सब वास्तु कहलाता है। अब ये वास्तु कितने प्रकार का है? तो भूमि प्रासाद यारानी शयनंच चतुर्विधम, ये भूमि वास्तु, प्रासाद वास्तु, यान वास्तु और शयन वास्तु, ये 4 प्रकार के वास्तु हैं। इन 4 वास्तुओं में भूरेव मुख्य वस्तु, यानी जो भू पृथ्वी है, भूमि है, ये मुख्य वास्तु है, क्योंकि सभी इसी पर आश्रित होकर के प्रासाद भी बनना है, यान भी चलना है, शयन भी होना है। तो अब ये वास्तु के प्रकार देखिए कि यासा भूमि रीति ख्याता वर्णानाम च विशेषता तद विविधम तत् समुद्दिष्टम गौणम अंगिकृत अनुक्रमात्। ये क्या है? ये विभिन्न प्रकार के भूमि के जो अलग अलग वर्णों के कारण गौड़ी और अंगी 2 भेद उन्होंने बताए। प्रासादिति विख्यातम शिविरा गिल्लिका रथम संदनम चैव मालिकम यानम इत्यस्य बुधैहि। तो विभिन्न प्रकार के प्रासाद के भी भेद बताए, यान के भी भेद बताए और शयन के भी अलग अलग भेद बताए। अब इन भेदों को बताने का निर्माण कैसे हो, तो सबसे प्रथम इन्होंने कहा भू परीक्षा करनी चाहिए। तो भू परीक्षा का आज के आधुनिक युग में भू परीक्षण के लिए विभिन्न प्रकार के यंत्र तंत्र आदि उपलब्ध है, परंतु प्राचीन जो हमारी परंपरा है, सनातन परंपरा है, उसमें जो प्रकृति जन्य उपलब्ध है और हमारे शरीर में जो यंत्र तंत्र है उसके माध्यम से ही केवल भू परीक्षा करने की विधि बताई। जैसे वर्ण गंध रसाकारादि शब्द स्पर्शनैरपि
परीक्षा यथा योग्यम गृहीता विधि वधि निश्चिता। वर्ण गंध रंग अर्थात हमारे नेत्रों से उसके रंग को देखना, नासिका से उसके गंध को लेना, जीवा से उसके रस को देखना, रस का अनुभव करना, और आकार आदि और शब्द से कर्ण से शब्द को सुनना, इस प्रकार से भूमि की परीक्षा करने का विधान। अर्थात इसमें किसी भी यंत्र तंत्र, क्योंकि रहना तो मनुष्य को है, तो उनके ही जो पंचेंद्रिय है, उन पंचेंद्रियों के माध्यम से, इंद्रियों के माध्यम से इनका परीक्षण करने का विधान बताया है। कारण क्या? चतुर्नाम अधिकाराणाम भूरेवादो प्रवक्ष्यते भूतानाम आदि भूतत्वाद धारत्वाज्य गस्थिते है। ये कह रहे हैं कि ये चूंकि संपूर्ण जो पृथ्वी का, हम कहते हैं मैं पृथ्वी का पुत्र हूं, तो पृथ्वी का पुत्र होने का अर्थ क्या हुआ? पृथ्वी के सारे गुणधर्म हमारे अंदर हैं। अन्नमय प्राण है, पृथ्वी से अन्न उत्पन्न होता है और उस अन्न से शरीर की पुष्टि होती है। तो पृथ्वी के उसी स्वरूप का धारण यदि हम अपने शरीर में करते हैं, तो हमारी ही इन इंद्रियों के द्वारा उनका परीक्षण करना, उनकी तरंगों को, रस इत्यादि को जानना, इस प्रकार से ये चूंकि आप सभी वास्तु के अध्येता है, तो देखिए वर्ण है, रस है, 6 प्रकार के रसों की चर्चा है, वर्णों की चर्चा है, श्वेत पीत कृष्ण रक्त इत्यादि वर्णों की चर्चा है। ये चर्चा इसलिए है, जैसा मैंने पहले कहा कि सर्वी भूमि गुण और कर्म के भेद से है। आपको जिस प्रकार की अभिलाषा है, जिस प्रकार की उत्कंठा है अग्रिम कार्य करने की, उसके आधार पर आप भूमि का चयन करें। भूमि का चयन कैसे करें? तो उसके लिए भूमि के लिए उन्होंने बताया, जैसे उस पर भूमि पर हल प्रवाहन करें, बीजारोपण करें, तो उस भूमि की उर्वरा शक्ति का ज्ञान होता है। आज हम विभिन्न प्रकार के बहुत बड़ी बड़ी अट्टालिकाओं का निर्माण करते हैं, तो किसी किसी यंत्रों से हम उसके भूमि परीक्षण, उसका वेट कितना वो वहन कर सकेगा, इसका निर्माण आकलन करते हैं। परंतु भारतीय परंपरा में हमें भूमि परीक्षण करने के खाता आदि जो विभाग है, गड्ढे करके, पानी भर के इत्यादि विभिन्न प्रकार के वो स्थिति बताई गई है, जिससे हम उसका प्रयोग करते हैं। हमें किसी पर आश्रित रहने की जरूरत नहीं। इसी तरह अभी आज जैसे हम फीट और मीटर में उसकी संरचना को देखते हैं, तो हमारे परंपरा में, वैदिक परंपरा में रेणु, बालाग्र, लिक्षा, युका, अंगुली इत्यादि का विधान था। वितस्ती, हस्त और दंड का प्रधान था। इस प्रकार से हम उस विभिन्न प्रकार के मानों का संकलन करते थे, जो भी शरीर से संबद्ध था। इसी तरह हमने दिग्देश काल की बात कही, तो कहा शंकु के द्वारा हम दिशा का निर्धारण कर लेते थे दिन में, रात्रि में ध्रुव के कारण निर्धारण करते थे। तो दिन रात्रि में दिक्साधन की विधियां हमारे पास है। दिक्साधन क्यों जानना? क्योंकि जो पंचतत्व है वो हमारे गृह वास्तु में सम्यक रूप से प्रवाहित हो, इसलिए दिगमूढ़त्व को उन्होंने वर्जित किया। क्या कोई भी घर दिग सम्मत होना चाहिए, दिगमूढ़ नहीं होना चाहिए। तो दिगमूढ़े का विनश्यति ऐसा लिखा है। यदि कोई गृह दिगमूढ़ है तो उसका सब कुछ विनाश हो जाता है, अर्थात उत्कर्ष करने की बजाय वो विनाश की ओर। इसलिए दिक का साधन करना, और दिक साधन के लिए विभिन्न प्रकार के जो प्राकृतिक साधन है वो भारतीय परंपरा में, सनातन परंपरा में उपलब्ध होता है। अब आप पद जानते हैं, जैसा हमने एकादशी पद वास्तु की बात की, इस तरह से सकल, पेचक, पीठ, एक पद से लेकर के सहस्र पद तक की कल्पना भारतीय वास्तु शास्त्र में की गई है। अब विभिन्न प्रकार के वास्तु को, जैसे हमने कहा, घर की ही कल्पना नहीं है, एक ग्राम की भी कल्पना है, एक दुर्ग की भी कल्पना है, खेत, खरवट, दुर्ग, नगर, प्रदेश और देश इत्यादि सबकी कल्पना वास्तु के अंतर्गत है। अर्थात केवल एक नगर का निर्माण कैसे करना है, किसी देश का निर्माण की संरचना कैसी करनी है, इस प्रकार के समग्र वस्तुओं का निर्माण यदि हम करते हैं, तो उसके लिए भी हमारी जो अवसर हमने कहा, इस अवसर में ये सब प्रयोग करने की स्थितियां हमारे शास्त्रों में उपलब्ध है। गर्भ विन्यास क्या है? अभी आपने राम मंदिर के पूजन में देखा कि ये चांदी के ईंटें जा रही हैं, ये कक्षप है, नाग है इत्यादि। तो अब ये विभिन्न प्रकार के मंदिर आदि का निर्माण होगा, तो उसके
किस देवता का निर्माण है, किस प्रकार की गृह का निर्माण करें, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कर्मों के आधार पर उनके लिए विभिन्न प्रकार के भूगर्भ में डालने वाले विधानों का हमारे शास्त्रकारों ने मय मतम में, समरंगण सूत्रधार में इत्यादि ग्रंथों में वर्णन किया है, जहाँ एक दो बातें हमने आपके साथ यहाँ शेयर की है। इसी तरह जैसा हमने कहा देवता और मनुष्य शिव गर्भ, ब्रह्म गर्भ, वाप्यादि जो जलाशय आदि उसके लिए गर्भ विन्यास अलग है, मनुष्य हर्म गर्भ, वर्ण और कर्मानुसार भी ये सारे भेद हैं। नगर के प्रमाण भी वहां बताए गए हैं, दुर्ग के भेद बताए, कितने प्रकार के दुर्ग हो सकते हैं, गिर दुर्ग, वन दुर्ग, जल दुर्ग, पंख दुर्ग, मरु दैवत इत्यादि विभिन्न प्रकार के सप्त दुर्गों का भेद, गोपुर, ये मंदिरों का निर्माण कैसे होगा, भूमि की एक आदि भूमि, साला कितने प्रकार की होगी, प्रतिमा के लक्षण कैसे, मूर्ति भी जो बनेगी उसकी भी समग्र विश्लेषण परंपरागत शास्त्र वास्तु शास्त्र में है। अर्थात आप ये देखेंगे कि मैंने केवल ये 3-4 स्लाइड आपके लिए केवल दृष्टि मात्र के लिए रखा कि ये विषय बहुत विशाल है और इस विशालतम विषय में वास्तु के लिए महत्वपूर्ण अवसर है इस काल में कि हम इस दृष्टि से यदि हम चिंतन करेंगे तो हमें केवल अपनी दृष्टि बदलने की आवश्यकता है, समग्र सृष्टि हमारे अनुकूल हो जाएगी और सब समग्र सृष्टि अनुकूल होगी तो भारत देश के लिए, हमारे लिए और हमारे परिजनों के लिए, सबके लिए उत्तम उत्तम स्थिति आएगी। मेरा मानना है कि यह जो अभी हम घर घर में चर्च बैठे हुए, अपने अपने कक्ष में बैठे हुए इस शास्त्र के चिंतन का प्रकरण हमने शुरू किया है, इस 7 दिवसीय जो चिंतन है ये आपको विभिन्न प्रकार के मणिरत्नों से युक्त कर देगा। अगर एक एक वाक्य भी आपको एक एक दिन में पता चला तो 7 दिनों में आप 7 प्रकार के निधि आपके पास उपलब्ध हो जाएगी। वो निधि अक्षय निधि होगी और यह आपके लिए और समग्र राष्ट्र के लिए उत्कर्षदायक हो, इसी की कामना करते हुए हम अपनी आज एक उद्घाटक भाषण के रूप में हमें आमंत्रित किया वास्तु स्पंदन समूह ने, मैं उनका और इस आज के आयोजन में सभी सहयोगियों का हृदय पूर्वक आभार व्यक्त करते हुए और वास्तु पुरुष को प्रणाम करते हुए अपनी वाणी को विराम देते हैं। धन्यवाद। धन्यवाद, धन्यवाद प्रोफेसर कृष्ण कुमार पांडे जी। यस्तु संचरति देशान यस्तु सेवेत पंडिता तस्य विस्तारिता बुद्धी तैल बिंदुरिवा वसी। म्हणजे काय तर वेगवेगळ्या देशात यात्रा करण्यासाठी आणि विद्वानांच्या समवेत राहणाऱ्यांना, त्यांना ऐकणाऱ्या व्यक्तींना त्यांची बुद्धी त्यांच्याबरोबर राहून वाढत जाते, जसे पाण्यावर पडलेल्या थेंबाचा जो तेलाचा थेंब पडला तसा पसरत जातो तसंच। आणि आज नेमकं हेच झालंय। आज आपल्याला प्रोफेसर पांडेजीच्या भाषणाचे इतके सुंदर विचार ऐकायला मिळाले, हेच आपले भाग्य आहे आणि हेच त्यांचे विचार आम्हाला वेळोवेळी ऐकाव्यास मिळेल ही अपेक्षा। धन्यवाद प्रोफेसर पांडे महोदय। व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवसातील दुसरे व्याख्यान आपण आता चालू करूयात। विषय आहे वास्तु अध्यात्म। वैभव काका ह्या नावाने सर्वश्रुत असणारे श्री वैभव काळे महोदय श्री क्षेत्र नारायणपोळ येथील सद्गुरू अण्णा महाराजांच्या आशीर्वादामुळे सद्गुरूंच्या सिद्धहस्त लेखणीतून लिहिलेल्या श्री नारायण नाथबोध, श्री नारायण ज्ञानबोध या ग्रंथाच्या निरूपणाचे महान कार्य संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचे काम श्रद्धेने करणारे व्यक्तिमत्व म्हणजे वैभव काळे, वैभव काका। ज्योतिष विशारद, वास्तुभूषण, वास्तुविशारद अशा पदव्यांनी विभूषित आपले वैभव काका गेली 30 वर्ष आध्यात्मिक सेवा देण्यात दंग आहेत। तर आता आपण ऐकूयात श्री वैभव काळे उर्फ वैभव काका। नमस्कार। सुरू करू? हो सर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रारुता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. भृगुरत्रीवसिष्ठश्च विश्वकर्मामयस्तथा नारदो नग्नजिश्चैव विशालाक्षपुरन्दरा. ब्रह्मा कुमारो नन्दीशा शौनको गर्ग एव च वासुदेवो अनिरुद्धश्च तथा शुक्रबृहस्पति. अष्टादशेते विख्याता शास्त्रोपदेशकः. भृगु, अत्रि, वसिष्ठ, विश्वकर्मा, मय, नारद, नग्नजित, विशालाक्ष, पुरंदर, ब्रह्मा, कुमार, नंदीश, शौनक, गर्ग, वासुदेव, अनिरुद्ध, शुक्र, बृहस्पती यांच्या हे सर्व वास्तू विख्यात हे ऋषीमुनी यांनी अनेक ग्रंथ लिहिले. भृगुशिल्प संहिता, मयमतम, मानसार, विश्वकर्मा प्रकाश या आणि इतर अनेक ग्रंथांची निर्मिती सर्व ऋषीमुनींनी अखिल मानवाच्या कल्याणासाठी केली. हे सर्व ग्रंथ आणि ग्रंथकार दोघेही थोर आहेतच, परंतु हे सर्व ग्रंथ आमच्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याला साध्या सोप्या भाषेतून समजून सांगून वास्तुशास्त्राचं यश वाढवणारे वास्तुशास्त्रातील तपस्वी भीष्माचार्य गुरुवर्य श्री यशवंत मग्गीरवार सर, तसेच त्यांच्यातील ज्ञानाचा साठा धुंडून काढून ते ज्ञान आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवणारे कैलासवासी धुंडीराज पाठक सर आणि वास्तुशास्त्र आणि उपाय या विषयातून अजून सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करणारे नरेन उमरीकर सर. त्याचप्रमाणे जो संस्कृत महोत्सव आता आयोजित झालेला आहे त्या महोत्सवामध्ये त्या महोत्सवाचे अध्यक्ष कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे आदरणीय डॉक्टर कृष्णकुमार पांडेय सर, डॉक्टर दिनकर मराठे सर, डॉक्टर प्रसाद गोखले सर, तसेच डॉक्टर विजय इंगळे सर, या सर्वांना मी शतशः प्रणाम करतो. माझे आध्यात्मिक गुरु परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज श्री क्षेत्र नारायणपूर यांना नमन करून तुम्ही जो मला विषय दिलेला आहे वास्तु अध्यात्म याबद्दल बोलण्याचा तुमच्या सर्वांच्या कृपेने प्रयत्न करतो, कारण श्रोता वक्ता हा सद्गुरू आहे. तुमच्या सर्वांच्या आतून आलेलं माझ्या हात येणारे, माझ्यातून बाहेर येणारे, आपण सर्व एक आहोत या अवस्थेतून हे बाहेर येणार आहे. गुरुदेव दत्त. वैभव काळे. सुरुवातीला पारंपरिक ज्योतिषशास्त्राचं काम 20 वर्षापूर्वी सुरू केलं. काही टप्पा गेल्यानंतर त्याचे अनुभव खूप चांगले आले. माझा स्वतःचा अनुभव आला आणि त्यानंतर लोकांचाही अनुभव आला. हा शास्त्राचा अनुभव आहे, शास्त्रांनी मला दिलेला अनुभव आहे. त्यानंतर काही येणाऱ्या लोकांकडूनच मला विषय मांडण्यात आला की काका तुम्ही हे करताय तर वास्तुशास्त्राचा अभ्यास करा. बऱ्याचदा असं घडतं की वास्तूमध्ये जर दोष असतील तरी सुद्धा अडचणी येतात. हे मला लोकांकडून सांगण्यात आलं. मला सांगण्याचा मधील अर्थ समजून घ्या की आपल्याकडे येणाऱ्या लोकांकडून ज्या वेळेला हे सांगण्यात येतं त्यावेळेला मी विचार केला की हे काहीतरी गूढ असणार आहे. मग त्यानंतर मी काही पुस्तकं वाचली. त्या पुस्तकातून थोडासा आधार घेत 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 विचार करायला लागलो. लगेच लोकांपुढे मांडण्याची मी कधी घाई केली नाही. त्याचं कारण असं की जोपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अनुभव येत नाही त्याशिवाय अनुभवाशिवाय जे ज्ञान असतं ते उपयोगाचं नसतं. मग त्याचा अनुभव घेत गेलो. माझ्या स्वतःच्या ज्या पाठीमागचे जे टप्पे ते अनुभवले. आमचे नातेवाईक
किंवा माझे मित्र परिवार किंवा जे संबंधित आहेत त्यांचे वास्तूचे साधारण डोळ्यापुढे चित्र फिरत गेलं की हे वास्तुशास्त्र सुद्धा काहीतरी आहे, हे लक्षात आलं. आणि मग त्यानंतर हा जो विषय हा पुढे जात धुंडीराज पाठक सरांकडून वास्तुभूषण, वास्तुविशारद आणि नरेन उमरीकर सरांकडून पुढचा सर्व अभ्यास करत आलोय आणि करतोय. मी अजूनही विद्यार्थी आहे आणि विद्यार्थीच राहणार, कारण हे एवढं मोठं गाठोडं आहे की एक श्लोक सुद्धा समजून घ्यायचा आणि समजून सांगायचं हे सोपं नाहीये. पण तरीही ज्या वेळेला चांगले गुरु आपल्याला भेटतात, म्हणजे म्हणलंय की आपल्याला चांगले गुरु भेटणं, आपल्याला चांगला वास्तू भेटणं, आपल्याला चांगला ज्योतिषी भेटणं, आपल्याला चांगला शेजारी भेटणं, आपल्याला चांगले कुटुंबीय भेटणं हे आपल्या भाग्याचं लक्षण आहे. तसं आम्ही सगळे जे विद्यार्थी आहोत ते भाग्यवान नक्कीच आहोत. आपण आता सगळेजण या कार्यक्रमात जे सहभागी झालेलो आहोत, तुम्ही झालाय म्हणत नाहीये, आपण सर्व सहभागी झालोय. जे हे आता पांडे सर बोलले, त्याचबरोबर उमरीकर सर आहेत, इंगळे सर आहेत, मराठे सर आहेत, हे सर्वजण या सर्व भाग्यवंतांचं आपल्याला ऐकायला मिळतंय आणि मिळणार आहे, यामुळं आपण भाग्यवान नक्कीच आहोत. असो, हा जो टप्पा आहे हा या पद्धतीने पुढे झाला आणि त्याचा वापर हा पुढे मी करत गेलो. सद्गुरू अण्णा महाराजांच्या कृपेने 95 साली अनुग्रहित झालो त्यांच्याकडे आणि तेव्हापासून सेवा कार्यामध्ये मी आजही त्या ठिकाणी सेवेकरी आहे आणि सेवेकरीच राहावं. अध्यात्मामध्ये जेव्हा सेवेकरी राहतो त्यावेळेला त्याचा आनंद त्याला घेता येतो. ज्या वेळेला तो मालक बनायला जातो त्यावेळेला त्याला दुःख पदरामध्ये पडतं, जे आपण आपल्या प्रपंचामध्ये करतो. हे जे सेवा कार्य आहे, या सेवा कार्याच्या माध्यमातून वास्तू आणि अध्यात्म हे मला जवळचं होत गेलं. म्हणजे दोन्हीची कसं आहे, आपल्याकडे घडणाऱ्या घटना या ज्योतिषशास्त्रीय पद्धतीने, वास्तुशास्त्रीय पद्धतीने आणि त्याच्यामध्ये जर अध्यात्माची जोड असेल तर आपल्याला त्याचं मर्म कळतं आणि त्याचं गांभीर्य लक्षात येऊन आपण सावधानता किंवा समजून घेण्याची कुवत आपली निर्माण होती. आणि हेच आज आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. वास्तू आणि अध्यात्म हा विषय विचार केला तर हे कसं काय, पण समजून घ्या. आता पांडे सरांनी जे विश्लेषण केलं, मंदिर, देव या सर्वांना वास्तुशास्त्राची गरज आहे. आपण सर्वजण त्या परमात्म्याचे अंश आहोत. परमात्म्याचे अंश या ठिकाणी आपण या धरणीवर आलो, तो अंश आपण त्याच्यामध्ये पुन्हा एकरूप व्हायचंय. पण ह्या जो टप्पा आहे, ह्या टप्प्यामध्ये किती वेळा आपले हेलपाटे होणार आहेत हे आपल्याला माहित नाही, किती झाले ते माहिती नाही. मग आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. पण हा उद्धार करून घेण्यासाठी नेमकं काय करायचंय, तर नुसतं हिमालयात जाऊन बसून चालणार नाहीये, नुसतं मंदिरात जाऊन बसून चालणार नाहीये. तर आपल्या पुढे मांडलेला जो प्रपंच आहे हा आपल्या सद्गुरूंनी आपल्याला परमात्म्याने दिलेली हे पण सेवा कार्य आहे. आणि हे ज्या वेळेला सेवा कार्याने आपण करू त्यावेळेला आपल्याला आपलं खरं वास्तुशास्त्राचं गुढ असू दे, ज्योतिषशास्त्राचं गुढ असू दे आणि अनेक पद्धतीचं गुढ असू दे, ते उकलल्याशिवाय राहणार नाही. पण तिथं आपण विचार करत नाही आणि म्हणून आपलं पदोपदी जे जीवन आहे ते अध्यात्माने भरलेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याकडे त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. वास्तुशास्त्र आता सरांनी सांगितलं, वास्तू म्हणजे भूमी आहे. आज भूमीचा विचार केला तर भूमी म्हणजे जमीन. आता जमीन म्हणजे पाहावं तिथं जमीन म्हणजे अगदी हे विश्व हा टप्पा येतो. म्हणजे सुरुवात झाली पृथ्वी, विश्व, त्यानंतर देश, त्यानंतर राज्य, मग नगर, उपनगर, कॉलनी, सोसायटी, हे सर्व झालं. आता त्या वास्तू म्हणजे भूमीवर निर्माण झालेलं घर. आपण जनरली म्हणताना आपल्या बोली भाषेमध्ये वास्तू म्हणतो, पण तो निवासस्थान आहे. ते काय निवासस्थान आहे. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये घर, ज्याला आपण घर म्हणतोय. आज हे जे घर आहे, मग बंगला असेल, फ्लॅट असेल, मग त्यातली प्रत्येक रूम, त्यातला प्रत्येक भाग, प्रत्येक वस्तू हा सर्व प्रत्येकाचा म्हणजे पूर्ण पहिला या पृथ्वीचा, या विश्वाचा एक वास्तुपुरुष,
त्यानंतर आपल्या देशाचा एक वास्तुपुरुष, त्यानंतर पुन्हा आपल्या राज्याचा एक वास्तुपुरुष, मग जिल्ह्याचा, मग आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या उपनगराचा, नगराचा, आणि मग आपल्या सोसायटीचा, मग आपल्या घराचा. अशा पद्धतीने त्याचं थोडंसं व्यवस्थितपणा येतो. आता ज्या वास्तूत आपण वस्ती करतो ती वास्तू म्हणजे आपलं निवासस्थान, घर, या विषयाचं तुम्हा आम्हा सर्वांच्या मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आता सरांनी सांगितलं की आता ते महत्व आपल्याला जाणून चुकलंय की घरामध्ये आपण आज एवढा वेळ कोविड-19च्या काळामध्ये राहिलोय. तुम्ही आम्ही सर्वजण कुठल्या ना कुठल्या व्यापात, तापामध्ये, आपल्या उद्योगामध्ये, आपल्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये सगळीकडे फिरतो, भ्रमंती चालू आहे प्रत्येकाची. पण आज प्रत्येक जण घरामध्ये जागेवर बसलेला आहे. आणि असो, जरी भ्रमंती चालू असली तरीही त्याला आपल्या घरी आल्यावरच बरं वाटतं. 8-15 दिवस, महिनाभर माणूस बाहेर गेलाय ट्रिपला, पण बाहेर गेल्यानंतर बाहेरचं खातो, हॉटेलमध्ये राहतो, सगळं करतो. परंतु ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला घरात आपली आई असेल, आपली पत्नी असेल, आपली बहीण असेल, कोण असेल, त्यांना आपण म्हणतो मला पहिलं जेवायला दे, मला कधी एकदा घरचं जेवीन, असं झालंय. म्हणजे घर हा शब्द जो आहे तो किती महत्वाचा आहे. प्रत्येक वेळेला घर हा विषय, त्याचा अनन्यसाधारण असं महत्व आपल्या जीवनामध्ये. कारण घराशिवाय काय नाही, घराशिवाय काही नाही. सहज एखादं मोठा पूर येतो, मोठी वाईट परिस्थिती येते, त्यावेळेला आपण म्हणतो लोक बेघर झाले, बेघर झाले, म्हणजे त्यांना घर राहिलं नाही. म्हणजे घराचं महत्व किती, आज घर हे महत्वाचं आहे. विचार करू आपण, मानवाच्या सगळ्यात मूलभूत गरजा कोणत्या, तर अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, निवारा पाहिजे, ह्या गरजा आहेत. प्रत्येक जण निवारा शोधतो. तो निवारा शोधतो म्हणजे राहण्याची व्यवस्था शोधतो. मग ती स्वतःची असो, भाड्याची असो, स्वतःची असो, भाड्याची असो. आता तसा विचार केला तर आपण सगळेजण ह्या जगाच्या पाठीवर जे जे आहोत, मी अध्यात्मावरील तेव्हा त्यावेळेला त्याच्याबद्दल विश्लेषण समजून घेऊ आपण. त्यावेळी ज्या वेळेला आज आपण सगळेजण राहतो या विश्वामध्ये, माझं असं मत आहे, माझं म्हणण्यापेक्षा सद्गुरूंचं, की सगळेजण भाड्याच्या घरात राहत आहेत. सगळेजण भाड्याच्या घरात राहत आहे. हा देह हा घर आहे, हे भाड्याचं घर आहे, आणि त्यामध्ये असणारा आत्मा हा भाडेकरू आहे, म्हणजे तो मूळ मालक आहे. समजून घेऊ. आता प्रत्येकाला घरात सुख पाहिजे आणि समाधान पाहिजे, सुख पाहिजे आणि समाधान पाहिजे. प्रत्येक जण म्हणतो बघा घरात सुख समाधान हवंय, बाकी काय नको, सुख समाधान पाहिजे. मग सुख समाधान म्हणजे खूप काय मागतो ना माणूस, पण ते मिळवण्यासाठी प्रत्येक जण धडपड करतो. पण ते सगळ्यांना मिळतं का? सगळ्यांनाच मिळतं असं नाही, पण काही जणांना मिळाल्याशिवाय राहत पण नाही. सगळ्यांना मिळतं असं नाही, पण काही जणांना मिळाल्याशिवाय राहत नाही. वास्तुशास्त्र या विषयाची ज्या वेळेला अडचणी येतात, मिळत नाही, त्यावेळेला आठवण येते, अरेच्या काहीतरी गडबड आपल्या वास्तूत तर नाही ना, आपल्या घरात तर काय अडचण नाही ना, आपल्या घरात काय दोष नाहीत ना, असं त्यावेळेला मनात येतं. आपल्या मनात आलं नाही तरी आपल्याकडे येणारं कोणीतरी आपल्याला म्हणतं, आपले पाहुणे, आपले कुणी असू दे, ते आपल्याला सुचवतात, म्हणतात अरे एकदा घर तुम्ही दाखवून घ्या, घरात काहीतरी अडचण दिसते, एखाद्या वेळेला हा दोष आहे. आणि मग त्यामुळं तुम्ही जर योग्य शास्त्रज्ञाला दाखवलं, त्याचा उपाय काहीतरी निघेल आणि काहीतरी मार्ग तुम्हाला निघू शकतो. मग हा ज्या वेळेला भाग आपल्या स्वतःच्या मनात येतो किंवा कुणीतरी आपल्याला सुचवतो, त्यावेळेला मग आपल्या लक्षात येतं की हे आपण धडपड केली पाहिजे, आपण हे मिळवलं पाहिजे. कारण जर वास्तू दूषित आहे तर त्या वास्तू दोषाप्रमाणे त्या कुटुंबाला अडचणी येतात. ही उदाहरणं आहेत, उदाहरणं आहेत. साध्या टप्प्यामध्ये आपण समजून घेऊ. पूर्व दिशेला दोष आहे, एखाद्या वास्तूमध्ये पूर्व दिशेला दोष आहे, तर त्या ठिकाणी आरोग्य संबंधीच्या तक्रारी असू शकतात, त्या ठिकाणी प्रगतीच्या तक्रारी असू शकतात. प्रगती म्हणजे फक्त आर्थिक नाही, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत, त्या प्रगतीच्या तक्रारी असू शकतात. पण जर पूर्व दिशा चांगली असेल तर त्या ठिकाणी पूर्व दिशा शुभ असेल, पूर्वेला दोष कोणता नसेल, तर त्या ठिकाणी त्या ठिकाणचं, त्या घरात, त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या
लोकांचं आरोग्य चांगलं राहू शकतं. मी राहतच असं काम म्हणत नाहीये, हे समजून नंतर घेऊ आपण. उत्तर दिशेला दोष असेल तर आर्थिक अडचणी येऊ शकतात, पण उत्तर दिशा जर चांगली असेल तर आपली आर्थिक अवस्था खूप चांगली राहू शकते, कारण उत्तर दिशेचा मालक कुबेर आहे. दक्षिण दिशेला दोष असेल, स्वाभाविक पुन्हा आरोग्य आलं, आर्थिक नुकसान आलं आणि त्याचबरोबर अनेक संकट आली, एक नाही अनेक. पण दक्षिण दिशा शुभ असेल म्हणजे त्या ठिकाणी कोणता दोष नसेल तर आपल्याला शुभ ऊर्जा प्राप्त व्हायला मदत मिळते. इथं मला सांगावंसं वाटतं की दिशा कोणती वाईट नाहीये, समजून घेऊ आपण. ईशान्य दिशा जर आपली वास्तूची चांगली असेल, आपल्या वास्तूत कोणता दोष नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऐश्वर्याची दिशा, ऐश्वर्य देणारी ती जागा आहे. त्याच पद्धतीने आग्नेय दिशेला जर समजा आपल्या दोष नसेल तर आत्मविश्वास वाढू शकतो, पण तिथं जर दोष असेल तर अग्नी, भय, चोरी या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागू शकतं. नैऋत्य दिशेला दोष असेल तर अस्थिरता प्राप्त होऊ शकते, पण जर तिथं काही दोष नसेल तर स्थिरतेची प्राप्ती त्या वास्तूमध्ये होऊ शकते, त्या घरामध्ये स्थिरता नांदू शकते. वायव्येला जर समजा दोष असेल तर कोर्ट कचेरीच्या कटकटी मागे लागतात, रोग मागे लागतात, पण जर तिथं दोष नसेल त्या ठिकाणी त्या बाबतीचे त्रास होत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं वायव्य दिशा म्हणजे लोकांशी चांगले संबंध राहू शकतात जर दोष नसेल तर. सर्वांशी चांगले संबंध राहण्यासाठी वायव्य दिशा गरजेची आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं स्थान येतं ते म्हणजे ब्रह्मस्थान. ब्रह्मस्थान जर आपलं दूषित नसेल तर सर्व बाजूने यश प्राप्ती व्हायला मदत मिळते, पण जर ते दूषित असेल तर सर्व बाजूने अडचणी यायला सुरुवात होती किंवा अडचणी येतात. मग हे मर्म जे आहे हे आपल्या सगळ्यांना ऋषी मुनींनी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी, मी पुन्हा एकदा वाक्य वापरलं, अखिल मानव जातीच्या, कारण आपल्याकडं असणारं कोणतंही शास्त्र, मग ज्योतिषशास्त्र असो, वास्तुशास्त्र असो, कोणतंही शास्त्र विशेष एका धर्मासाठी नसून अखिल मानव जातीसाठी या ऋषीमुनींनी तयार केलंय. त्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य पूर्णपणे खर्च केलेलं आहे. जीवन पूर्णपणे तुम्हा आम्हाला त्यांनी समर्पित केलं, समर्पण केलेलं आहे. आणि त्यामुळं आज तुम्ही आम्ही प्रत्येक जण या माध्यमातून जागेवर राहतोय. आपलं जे घर आहे ते जर वास्तूप्रमाणे असेल तर स्वाभाविक सगळ्यात महत्वाचा टप्पा पाहायला मिळतो तो म्हणजे आचार, विचार, व्यवहार यामध्ये थोडीफार जी आहे ती सुसूत्रता यायला मदत मिळते. आणि जर तिथं लोक बराच काळ वास्तव्य करत असतील चांगल्या वास्तूमध्ये, म्हणजे चांगले दोष नसणाऱ्या वास्तूमध्ये, तर तिथं सुसूत्रता पाहायला मिळते. घरामध्ये कर्ता पुरुष चांगला असावा असं प्रत्येकाला वाटतंच, पण त्याबरोबर सगळं कुटुंब चांगलं असावं, व्यवस्थित असावं, निरोगी असावं असंही प्रत्येकाला वाटतं. वास्तुशास्त्रामध्ये वेगवेगळ्या वास्तू पद देवता आहेत, सर्व दिशा आहेत. ह्या सर्व दिशा, ह्या देवता आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. प्रत्येक देवतेचं कार्य वेगळं आहे. जेव्हा आपण घर घेतो किंवा फ्लॅट घेतो किंवा तयार घर घेतो, फ्लॅट घेतो, बंगला घेतो, जे काय असेल ते, किंवा बांधकाम करतो, त्यावेळेला तेथे दिशा उपदिशा सगळ्यांचा विचार नीट करून निर्णय घ्यावा, म्हणजे आपलं जीवन सुखी समाधानी होण्याचा एक भाग व्यवस्थित होतो. एक लक्षात घ्या, हे मुद्दाम एक भाग व्यवस्थित होतो हे सांगण्यामागचा अर्थ समजून घेऊ आपण. मी स्वतः परिस्थितीनुसार, आलेल्या संकटानुसार अनेक वास्तूंमध्ये मला राहण्याचा योग आलेला आहे. अनेक वास्तूंमध्ये, अनेक गावामध्ये, अनेक वास्तूंमध्ये, आणि त्याच पद्धतीने तिथं शुभ अशुभ भोगण्याचाही योग आलेला आहे. ज्या वेळेला एका चाळीमध्ये मी एक ठिकाणी राहत होतो त्यावेळेला तिथं 30 कुटुंब राहत होती. त्या ठिकाणी आग्नेयला दोष होता, नैऋत्येला दोष होता त्या चाळीच्या पूर्ण ठिकाणी. त्या सर्व कुटुंबामध्ये त्यावेळी माझा अपघात झाला. माझा पाय त्यावेळेला फ्रॅक्चर झाला. 5 वर्ष एका जागेवर बसून होतो मी. हे मुद्दाम शेअर करण्याचं कारण आहे की बरोबर माझ्या आध्यात्मिक ताकद नक्की होती आणि म्हणून मी तरलो आणि वाचलो. पण जे
भोग आहेत हे मात्र माझ्या वाट्याला आल्याशिवाय राहिले नाहीत. आणि मला अजून महत्वाचं सांगायचं त्यामध्ये असं की त्या जेवढे 30 कुटुंब त्या ठिकाणी राहत होती, त्या प्रत्येक कुटुंबामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये कुणाच्या मुलाला लागलं होतं, कुणाच्या म्हणजे भावाला, कुणाच्या बहिणीला, कुणाला मोठ्या माणसाला, पण घरामध्ये एकाला तरी लागलेलं होतं. म्हणजे तो मग झाडावरनं पडलेला असो, खेळता खेळता पडलेला असो किंवा गाडीवरून पडलेला असो. हे मुद्दाम सांगावंसं वाटतंय मला की हे दोष अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवलेले आहेत आणि अनुभवतोय. म्हणजे शुभ असो अशुभ असो दोन्ही परिणाम मी अनुभवलेले आहेत. आणि अनुभवातून ज्या वेळेला आपण हे बघतो त्यावेळेला त्या शास्त्रामध्ये काहीतरी दम आहे, ते शास्त्र आहे हे क्लिअर होतं. पण अर्थात याचा अर्थ असं नाही मी अनुभवलं नाही म्हणजे ते शास्त्र चुकीचं आहे. अनुभव घेणं, नुसता अभ्यास करणं वेगळं, अनुभवणं त्याच्या पुढचं भाग आहे. ज्या वेळेला माणूस अभ्यास करतो, अनुभव घेतो, त्यावेळेला त्याच्यावर शिक्कामोर्तब आपण करतो की नाही हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, ते त्याच्या जागी आधीपासून बरोबर आहे, बरोबर होतं, बरोबर राहणार आहे. लक्षात घ्या. आपला आता आपण पुढच्या टप्प्यात येतोय तो म्हणजे घर म्हणजे निवासस्थान आणि देह हे दोन भाग आहेत. आपण ज्या घरात राहतो ते आपलं निवासस्थान आहे आणि हा जो देह आहे, म्हणतात बघा गाण्यामध्ये म्हणले देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. देह देवाचं मंदिर आहे आणि आतमध्ये आत्मा परमेश्वर आहे. ज्या पद्धतीने या वास्तूमध्ये आपण घरामध्ये राहतो, आपण सगळेजण परमेश्वराचे अंश, परमेश्वर स्वरूप आहोत. अर्थात आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे, कारण आपल्यावरती मायेने पूर्णपणे प्रभुत्व मिळवलेलं आहे. मग हा जो आहे हे दोन्हीतला जो दोन वास्तू आहेत याच्याबद्दल आपण समजून घ्यायचंय आता एक एक टप्पा. की ज्या वेळेला पहिला टप्पा आपण लक्षात घेतला, वास्तू घर, ते जर वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर आपल्याला पूर्णपणे त्याचं यश, त्याचं समाधान आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. अर्थात त्याच्याबरोबर मला तोच जोडीला विषय सांगायचा आहे की याचा अर्थ असा नाही, बऱ्याचदा असं घडतं काही ठिकाणी वास्तुशास्त्रज्ञाला बोलवलं जातं, त्या ठिकाणी जे काय असतील ते बघितलं जातं, सांगितलं जातं, अगदी उपाय केले जातात, काय जे असेल ते. असं म्हणू आपण की अगदी सगळं आपल्या ग्रंथकारांनी लिहिलेल्या नियमाप्रमाणे उपाययोजना केलेली आहे. पण त्यांना अनुभव लगेच येत नाही, लगेच येत नाही. काही जणांना उशीर होतो, काही जणांना लवकर येतो. याची कारण समजून घेणं गरजेचं आहे. हा विषय का सांगायचा तर बऱ्याचदा प्रत्येक जण अपेक्षा ठेवतो आणि अशा विषयी तो अति अपेक्षा ठेवतो. अपेक्षा ठेवलीच पाहिजे, मान्य आहे, पण वेळ आणि काळ याचा विचार केला पाहिजे. मग काही जणांना लवकर अनुभव येतो, काही जणांना उशीर येतो किंवा काही ठिकाणी त्रास पण झालेले आहेत. मग हे त्रास का झालेत तर त्या वास्तूमध्ये त्या घरात त्या कुटुंबियाचं वास्तव्य गेले 10, 20, 25 वर्षापासून आहे. त्यांना आत्ताच त्रास झाला, त्रास जाणवायला लागला, आत्ताच झालेला नसतो तो आधी 5-10 वर्ष झालेला आहे. पण त्यांना त्याची तीव्रता वाढत गेली. ती तीव्रता एवढी वाढली की डॉक्टरकडे गेला. तोपर्यंत त्यांनी त्याचा विचार केला नाही. डॉक्टरकडे याचा अर्थ वास्तुशास्त्रज्ञाकडे आणि उपाययोजना केली. पण तो त्या दोषामध्ये किती टप्प्यापर्यंत पोहोचलाय, इकडं पुढं दरी आहे, तो कुठपर्यंत तिथं पोहोचलाय. तो जर समजा इथपर्यंत पोहोचलेला आहे या अंतरापर्यंत, तिथून पुढे ती दरीत पडायला खूप अंतर आहे, तर त्या केलेल्या उपायांमुळे तो त्या त्रासातून थांबू शकतो, त्याच्या त्रास कमी होऊ शकतो. पण तो जर अगदी या टप्प्यापर्यंत पोहोचला असेल आणि ते उपाय केले तर तो ऑलरेडी त्या ठिकाणी पोहोचलेला आहे, त्याला तो त्रास होऊ शकतो. पण बाकीचे उरलेले जे काही लोक असतील त्यांना त्याचा त्रास पुढे होऊ शकत नाही. हे अनुभवांती मी बोलतोय. हे समजून काय घ्यायचंय, तर अपेक्षा खूप असतात लोकांच्या. हे आपल्याला कळलं पाहिजे की जर समजा हे केलंय तर त्याच्याबरोबर आपल्या वैयक्तिक पत्रिका ज्या आहेत, कुंडल्या आहेत, घरात एक जण राहतो का, त्या घरात 5 जण राहतात, जे काय असतील 10 जण असतील, एकत्र कुटुंब मोठं असतं, 4 जण तर 3 जण नक्की असतात. मग ह्या केसमध्ये प्रत्येकाच्या कुंडल्या वेगळ्या आहेत, प्रत्येक जण आपलं प्रारब्ध वेगळं घेऊन आलेलं आहे. पण एक सर्वसाधारण रूपरेषा लक्षात घेऊ की कुंडलीतलं प्रारब्ध प्रत्येकाला भोगावंच लागतं. पण जर वास्तुशास्त्राप्रमाणे घर असेल तर ते प्रारब्ध भोगण्याची क्षमता, ते प्रारब्ध भोगण्याची ताकद त्यामध्ये आपल्याला मिळायला मदत मिळते. प्रारब्ध 3 प्रकारांमध्ये. एक प्रकार असा आहे लघु आहे, लहान आहे,
मध्यम आहे आणि तिसरा टोकाचा आहे. जर लघु असेल तर ते या उपायांनी खूप चांगल्या प्रमाणामध्ये उपयोग होऊ शकतो. मध्यम असेल तरीही त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो आणि तीव्र जर प्रारब्ध असेल त्या व्यक्तीचं म्हणजे मागच्या त्रासाचं तर ते भोगताना त्याला भोगावंच लागतं. मात्र वास्तुशास्त्राप्रमाणे असणारा घर किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे केलेले उपाय ते त्याला उपयोगी पडायला मदत मिळू शकते. असो, कारण जीवनच प्रारब्धाधीन आहे. तुमचं आमचं जीवन प्रारब्धाधीन आहे. पण याचा अर्थ असा आहे का हो की आपण काहीच करायचं नाहीये? तुम्ही आम्ही सर्वजण कर्म करत राहिलेलो आहे आणि राहणार आहे. कामाशिवाय राहू शकत नाही, कारण ही कर्मभूमी आहे. सद्गुरू अण्णांनी सांगितलंय, विश्व ही आहे कर्मभूमी, कर्माशिवाय जगणे नाही, जगणे जगुनी मरणे शेवटी, ऐसा आचार मानवा. या कारणे कर्मे क आचारा विभूत, सुख द्यावे आप्त सोयऱ्यास, वासना न ठेवावी तयात, आचार करावा ऐसा. ही विश्व म्हणजे कर्मभूमी आहे. कर्माशिवाय जगणं नाहीये. जगणं जगायचंय आणि मरायचंय शेवटी. पण याचं मर्म समजून घ्यायचंय. मरायचं तर सर्वांनाच आहे, पण तू जन्माला कशासाठी आला, तू काय करायचं होतं आणि काय केलंस, या सगळ्याची उत्तरं द्यायची. ती इथं नाही द्यायची, ती जिथं द्यायची तिथं द्यायची. आणि त्यावेळेला मात्र आपण अडचणीत येणार. म्हणून आपण जे काय कर्म करणार आहे ते कर्म करताना कसं करतो याला महत्व आहे. म्हणून आपण आपला प्रपंच चालत असताना सुद्धा त्यामध्ये वासना न ठेवावी तयात, आचार ऐसा करावा. आपण सगळ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करावा. सगळ्याला सुख मिळेल असं नाही. सगळ्याला, कारण का सुखाची व्याख्याच अशी आहे, अमुक एक वस्तू आली की थोडाच काळ जातो आणि दुसऱ्या वस्तूची अपेक्षा होती, त्यात मला सुख मिळेल, त्यात मला सुख मिळेल, ही वाढत जाणारा विषय. पण तरीही ते देण्याचा प्रयत्न करून आपण त्यात वासना न ठेवता पण करत मात्र राहावं. अशा पद्धतीने जर केलं तर त्याचा त्याला उपयोग होऊ शकतो. सध्या जगामध्ये परिस्थिती किती बिकट आहे आपण बघतोय की सगळीकडे भौतिक प्रगती भरपूर आहे झालेली. भौतिक प्रगती भरपूर आहे. भौतिक प्रगतीमुळे अनेक क्षेत्रात विकास दिसतोय. अनेक क्षेत्रात जरी विकास दिसत असला तरी मानवतेचा आणि नैतिकतेचा ऱ्हास मात्र त्याच्याही पटीने झालेला आहे. हे पण आपल्याला विचारात घ्यावं लागेल. सर्व क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये सत्ताबाजी, अर्थकारणात नफाखोरी आहे, समाजकारणात गुंडगिरी आहे, धर्मकारणात त्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि म्हणून मानव संस्कृतीचा विसर पडलेला आहे. मानव स्वतःची संस्कृती विसरलाय, संस्कार विसरलाय आणि संस्कार विसरल्यामुळे तो वासनामय झालाय. त्यामुळे अध्यात्म भक्ती नीतीवर आधारलेल्या पुनरुज्जीवनाची गरज आहे. राजकारणामुळे जन तयार होईल, अर्थकारणामुळे धन तयार होईल, पण कशानेही मन तयार होणार नाही. ते मन तयार होण्यासाठी अध्यात्म भक्तीची कास धरायला लागेल. प्रसंगाने मन बनतंय, व्यासंग केला तर बुद्धी बनणार आहे. प्रसंगाने मन बनतं माणसाचं, व्यासंग केला तर बुद्धी बनते. पण समजून सगळ्यात घेण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे सत्संगाने जीवन बनतंय. आणि सत्संगाने ज्या वेळेला जीवन बनतंय याचा अर्थ, ह्याचं गुढ समजून घ्यायचंय की आपला हा देह वास्तू जो आहे, मुख्य वास्तू, हा मुख्य वास्तू आहे आपला. हा वास्तू जर नीट नसेल म्हणजे याचा अर्थ आपण नीट वागलं नाही, आपण संस्काराला धरून राहिलो नाही, आपण आपलं आचरण नीट ठेवलं नाही, आपला आहार जर नीट आपण घेतला नाही, आपले रोजचे जे नियम आहेत, इंगळे सर आमचे रोज नेहमी कळकळीने सांगतात की रोज सकाळी प्राणायाम करा, रोज 1 तास प्राणायाम करा, कळकळीने सांगतात. त्यांची ती तळमळ आहे आणि त्यांच्या तळमळीमुळे आम्ही रोज करतोय. मला सांगण्याचा हेतू असा तो पण आपल्या ह्या वास्तूतला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मग ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपल्याला हेल्थ पाहिजे आणि वेल्थ पण पाहिजे. आपल्याला आपली प्रकृती पण चांगली राहायला पाहिजे आणि आपल्याला बाकीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत सुखाच्या समाधानाच्या टप्प्यावर नंतर येऊ आपण. कारण सुख समाधान या दोन्ही वेगळ्या बाजू आहेत बरं का. गल्लत होती, ह्या 2 गल्ल्या वेगळ्या आहेत ना. खरं माणूस सहज म्हणतो समाधान पाहिजे बघा, पण जातो मात्र सुखाच्या गल्लीमध्ये.
समाधानाच्या गल्लीत जात नाही, तो सुखाच्या गल्लीत शिरतो. म्हणजे आपण इथं पुण्याचा विचार केला तर सारसबागेत जातो, मंदिराकडे जात नाही. समाधान मिळणार आहे तिथं, त्या ठिकाणी तो जात नाही, पण बागेमध्ये जातो, तिथं त्याला सुख वाटतं. हा जो ह्या वास्तूचा भाग आहे. मग देहाला देह शुद्ध करूनी भजनी रंगावे. संतांनी सांगितले की देह पहिला शुद्ध करून घेतला पाहिजे. मग देह शुद्ध करण्यासाठी, निर्दोष करण्यासाठी हा देह वास्तू आहे, त्याला सत्संगाची गरज आहे. अन्यथा निवासस्थानाला म्हणजे ब्रह्मस्थानाला दोष असला तर सर्वनाश होतो. त्या पद्धतीने आपल्या देहरूपी ब्रह्मस्थानाला जर दोष लागला तर ह्या चक्रामध्ये अडकणं अटळे. जसं शंकराचार्य सांगतात आपल्याला, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. पुन्हा जन्मणे पुन्हा ही मरणे पुन्हा आईच्या उदरी शिरणे. अशा प्रकारे या संसारी दया मागतो देवादारी. चक्र चालूच आहे, त्याचं चक्र थांबायला तयार नाही. मग त्या चक्रामध्ये आपण किती हेलपाटे घालायचे, तर हे मर्म समजून घेतलं पाहिजे. कारण त्याशिवाय काय उपयोग नाहीये. आपल्याला किती हेलपाटे घालायचे आहेत. आता जो काय आलेला जन्म आहे तो जन्म आपल्याला त्याचं गूढ मर्म समजून घेतलं पाहिजे. मानवाच्या जन्माचं मर्म समजून घेतलं पाहिजे, जीवनाचं मर्म समजून घेतलं पाहिजे. कशासाठी आलो त्याची खबर नाही. काम केलं, भरपूर शिकलो, मोठा झालो, सर्व काही मिळवलं, पण जे मिळवायचं तेच मिळवलं नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो. सद्गुरूंबरोबर बाहेर चाललो होतो आणि एका शहरामध्ये अशी सगळीकडे कन्स्ट्रक्शन खूप छान चाललेली होती. त्यावेळेला त्यांच्या प्रत्येक बघण्याची दृष्टी संतांची वेगळी आणि तुमची आमची वेगळी. आपण प्रापंचिक आहोत, आपली वेगळी. ते सहज म्हणले, प्रत्येक जण इथं घर बांधायच्या गडबडीत आहे. हे घर बांधायच्या गडबडीत आहे, पण आपलं मूळ घर जे बांधायचंय, मूळ घर जे बांधायचे ते मात्र विसरून गेलाय. त्यांच्या एका वाक्यामध्ये खूप काही सांगण्यासारखं असतं आणि ते समजून घ्यावं लागतं. लक्षात घेऊ आपण, नाही का? राहो नि क्षेत्रात समजून घ्यावे क्षेत्रज्ञास. क्षेत्रामध्ये राहिलोय, जन्माला कशासाठी आलोय हे समजून घेण्यासाठी आहे. लक्षात, हा जो देहस्वरूपी वास्तूचा उद्धार आहे तो केला पाहिजे आणि तेच आपण नेमकं विसरून गेलोय. हे करत असताना आपलं जे कर्म आहे ते केलंच पाहिजे, प्रपंच केलाच पाहिजे. अनेक संतांनी, एकनाथ महाराजांनी वगैरे सर्वांनी प्रपंच करून दाखवलाय. आपला प्रपंच केला नाही असं नाही, प्रपंच केलाय, पण परमार्थ विसरले नाहीत. प्रपंच आणि परमार्थ याच्यातला दृष्टांत थोडक्यात सांगतो, पुढे जाऊ आपण, म्हणजे समजून येईल आपल्याला. भाकरी करताना त्यामध्ये पाणी म्हणजे पीठ घातलं जात, म्हणजे पीठ म्हणजे जी काय कणिक किंवा काय म्हणतो आपण, नाही का, पीठ. ते पीठ किती घेतो आणि मीठ किती घेतो? मला वाटतं परातभर मीठ घेतो आणि चमचाभर पीठ घेतो, असंच आहे ना बहुतेक. आता सर्व ताई लोक आहेत, त्यांना नक्की माहिती असेल, मला जास्त माहिती नाहीये, तर स्वाभाविक माझं चुकणार नाही का. पीठ आपण जास्त घेतो आणि मीठ अगदी चवीपुरतं घेतो. तसं आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थ चवीपुरता करतोय, पण प्रपंच मात्र त्या पिठा एवढा करतोय. ही आपली अवस्था आहे, समजून घेऊ. प्रपंच वाईट नाही, पण प्रपंचातली आसक्ती वाईट आहे. कारण त्याचा जो शेवट आहे ना त्या आसक्तीचा, तो दुःखमय. यावत जीव यावत वित्तो पार्जन सक्ता स्थावन निज परिवारो रक्ता पश्चा धावती जर्जर देहे वार्ता पृष्यती कोपी न गेहे. असं म्हणलेलं आहे. जोवरी पैसा मिळवू शकतो परिवाराचा, तोवरी असतो शेवटी पाया रोगी, कुणी पुसेना त्याची वार्ता. म्हणजे जोपर्यंत तो मिळवू शकतो पैसा तोपर्यंत त्याचा आहे, अन्यथा पुढे त्याची अवस्था नाही. म्हणून आपल्याला समजून घ्यायचंय की नंतर कोणी विचारत नाही म्हणजे शेवट वाईट आहे. मग त्यासाठी काय पाहिजे, त्यासाठी खरं मर्म काय पाहिजे, त्यासाठी खरं गुढ काय पाहिजे? कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन अथवा दानम ज्ञान विहीने सर्व मनेन मुक्तीर्न भवती जन्मशतेन. गंगा सागरी मिलन होता व्रत परिपालन दान ही देता ज्ञाना वाचून नाही कोणा शतजन्मी ही मुक्ती मिळेना.
कितीही व्रतवैकल्य केली, कितीही गंगेच्या किनारी जाऊन डुबक्या घातल्या तरी उपयोग होणार नाही. खरं ज्ञान, खरं मर्म समजून घेतलं पाहिजे जीवनाचं खरं मर्म. कर्तव्याला चुकू नये, आपल्याला जे दिलेलं कर्तव्य ते करत राहावं, आपल्याला जे काम आहे तो निष्ठेने करावं, श्रद्धेने करावं, विश्वासाने करावं, आपला प्रपंच पण चांगला करावा. त्या वास्तूमध्ये आपल्याला, या देहाच्या वास्तूमध्ये, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या देहामध्ये म्हणजे वास्तूमध्ये असणाऱ्या आत्मारामाला सुखी आणि समाधानी करण्याचा प्रयत्न करावा. हे मर्म, हे खरं ज्ञान झालं पाहिजे. मग ते ज्ञान कशाने प्राप्त होतं? तर हे कदाचित तुम्हाला वेगळं वाटेल, पण खरं ज्ञान दुःखाशिवाय प्राप्त होत नाही. खरं ज्ञान दुःखाशिवाय प्राप्त होत नाही. कुंतीने सांगितलं होतं बघा, कुंतीने श्रीकृष्णाला नंतर सांगितलं, राज्य मिळालं, सगळं मिळालं, अगदी युद्ध झालं, सगळं झालं, पण कुंतीने सांगितलं होतं श्रीकृष्ण भगवंताला, तुला जर काय मला द्यायचंच असेल तर दुःख दे बाबा. त्याचं कारण असं की मला तुझी आठवण राहते. असो, एवढं सहज म्हणणार नाही कोणी, कदाचित काय मी पण म्हणणार नाही, बरोबर ना? कारण दुःख कुणाला पाहिजे, नकोच म्हणणार आहे प्रत्येक जण, हरकत नाही. पण आपण ज्ञान जो आहे त्या विषयासाठी आपल्याला समजून घ्यायचंय. माणसाला खरं ज्ञान शिकवतं दुःख, कर्तृत्व आणि चेतना शक्ती निर्माण करतं दुःख. दुःख हे जर समजून घेतलं, त्याचं जर गूढ समजून घेतलं, तर ते आपल्या जीवनाचं मार्गदर्शक आहे. हे ज्ञान अज्ञान आहे, हे ज्ञान अज्ञान आहे. सुख आणि दुःख हे ज्ञान अज्ञान आहे. जसं साखर आणि कडुलिंब आहे, पाडव्या दिवशी कडुलिंबाचं हे केलं जातं. मला वाटतं बहुतेक आमच्या घरात त्यावेळची वाटी तशीच असावी शिल्लक. तुमच्याकडे खाल्ला असेल भरपूर. अर्थ समजून घेऊ की याचा अर्थ असा, कडुलिंब जो आहे तो तुम्हा आम्हाला खायची इच्छा होत नाही. त्याचं कारण ते त्यावेळेला दुःख वाटतं, यातना वाटतात, त्रास वाटतो. पण साखर मात्र आपण मागून मागून डबल खातो. हे सुख आणि हे दुःख, ज्ञान आणि अज्ञान. पण साखरेचा गुणधर्म काय आहे? रक्ताची उष्णता वाढवणं. आणि कडुलिंबाचा गुणधर्म काय आहे? रक्त शुद्धीकरण. म्हणजे दुःख काय आहे? कडुलिंब न खाववे जनासे तयासे असे बहुत तीव्रता. मग त्यामुळे तो खाऊ शकत नाही माणूस. पण ते खाल्ल्याने शरीर रक्त शुद्धी होणार आहे. हे मात्र पुढचा येणारा जो काय भाग आहे तो लक्षात न घेता ते टाळाटाळ करतो. तसं सुख आणि दुःखाचं लक्षात घेऊ. म्हणून हे सांगण्याचा मधित अर्थ, ज्या वेळेला दुःख येतं त्यावेळेला माणूस ज्याला म्हणतो आपण व्हायबल होतो, आणि म्हणून तो स्थिर राहावा यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सुख आणि दुःख समजून घेतलं पाहिजे. दुःख हे माणसाला चेतना शक्ती निर्माण करतं, कर्तृत्व करायला लावतं. समजून घेणं ज्ञान आणि अज्ञान आहे. हा आपला देह म्हणजे वास्तू घर आहे, हे भाड्याचं आहे. मगाशी सुरुवातीला सांगितलं बघा, जे भाड्याच्या घरात राहतात त्यांना माहिती, स्वतःच्या घरात राहतात त्यांचा विषय त्यांनाही लक्षात येईल. तो एखादा माणूस भाड्याच्या घरात जेव्हा राहतोय त्यावेळेला हाय हाय करून त्याला कधी समाधान नाहीये, कारण तारखेला पुन्हा ते द्यायचे पैसे. मग त्यावेळेला त्याला ते यातना त्रास आहे, तो घरमालक त्रास देतो, तो भाग वेगळा. अर्थ समजून घेऊ आपण. तसं हा देह सुद्धा भाड्याचं घर आहे. हा देह सुद्धा भाड्याचं घर आहे. घर मालक ज्या वेळेला हे घर खाली करायला लावणार आहे त्यावेळेला गपचूप आपल्याला ते घर सोडावं लागणार आहे. जसं व्यावहारिक जीवनात आपल्याला हे घर सोडावं लागतं, तसं ते आपलं देहाचं सुद्धा घर आपल्याला सोडून जावं लागणार आहे. आणि हे आपल्याला ज्ञान झालं पाहिजे, हे मर्म कळलं पाहिजे. प्रयत्न सगळे वास्तूमध्ये सुख पाहिजे यासाठी केले जातात. समाधान पाहिजे ही अपेक्षा आहे, पण समाधान पाहिजे म्हणून प्रयत्न केले जात नाहीत आणि म्हणून दुःख पदरामध्ये पडतं, समाधान मिळत नाही. आपल्याला बरीच कुटुंब अशी कदाचित असतील आपल्या डोळ्यासमोर. आज आपण सगळे एका संस्कृतीमध्ये, एका विचारामध्ये, एका संस्कारामध्ये सगळेजण आलेलो आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी चालू आहे विषय, व्रत वैकल्य किंवा अनेक गोष्टी पहिल्यापासून पण चालू आहेत. कितीतरी घरांमध्ये आज काही परिस्थिती कदाचित पैसे कमी असतील, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान मात्र आहे. त्याच्याकडे घरात बाकीच्या सुविधा कमी असतील, कदाचित सुख खूप नाहीये, पण समाधान मात्र नक्की आहे. मर्म समजून घेऊ दोन्हीचा आपण.
प्रारब्धानुसार येणारा जो भाग आहे तो भोगला पाहिजे, पण समाधानी राहण्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेचं मर्म आपल्याला समजून घ्यायचंय. म्हणून मग काय सांगितलंय मर्म? या परी आचारावा धर्म, म्हणजे आपण धर्माप्रमाणे आचरण करावं, तयाप्रमाणे करावे कर्म, वासना न ठेवावी हे वर्म, जाणावे आपण. पुन्हा तोच विषय आला बघा, पुन्हा तोच विषय आला, वासना. प्रपंच वाईट नाहीये, प्रपंचातली आसक्ती वाईट आहे. प्रपंच कधी माणसाला त्रासदायक होणार नाही, पण त्यातली आसक्ती ही माणसाला जास्त त्रासदायक होती. आणि त्यातलं मर्म समजून घेण्यासाठी एक महत्वाचा अभंग जो आहे तो तुम्हाला सांगावा असं वाटतो, ज्यातली एक ओळ आमचे इंगळे सर कायम म्हणतात. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तू पाहे संचिताचे, संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश होय, नाश होय. मर्म आहे ह्या अभंगामध्ये. काय काय करा हे समजून सांगितलेलं आहे. भगवंताचं नामस्मरण करा, आवडीने करा, नुसतं वरवर नाही. हातामध्ये माळ आहे पण चाललंय टीव्ही बघायचं, हातामध्ये मशीन आहे पण चाललंय दुसरा विषय. आतमध्ये नामस्मरण व्हायला पाहिजे, आवडीने व्हायला पाहिजे. आवडीने भावाने हरिनाम ज्या वेळेला घेतलं जाईल त्यावेळेला तुझी सर्व चिंता त्याला आहे. याचा अर्थ असा नाही की काम काही करायचं नाही, काम हे केलंच पाहिजे. आधीच सांगितलेलं आहे सुरुवातीला की हे कर्मभूमी आहे, आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही. आपण ज्या वास्तूमध्ये राहतोय त्या वास्तूसाठी, आपल्या घरातल्या प्रत्येकासाठी आणि आपल्या स्वतःसाठी आणि स्वतःच्या ह्या देहरूपी वास्तूसाठी आपल्याला काम केलंच पाहिजे. पण सर्व काही करणारा जो आहे त्याला विसरता कामा नये. कारण खेद करू नये कोणत्या गोष्टीचा, कारण तो जाणतोय, समजून घ्या, तो सगळं ओळखतोय. मग हे वाट्याला कसं आलंय हे समजून सांगतायत. हे आपल्या वाट्याला कसं आलेलं आहे, सुख किंवा दुःख, हा सगळ्यांचा सांभाळ करणार आहे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. सगळ्याचा सांभाळ करतोय, तुला कसं रे बाबा बाजूला टाकेल. आणि सगळ्यात महत्वाचं पुढचं मर्म म्हणजे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. प्रारब्धाचा जो भोग आहे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश होय. त्या भगवंताच्या कृपेने त्या प्रारब्धाचा नाश नक्की होणार आहे. पण कसा? हे सर्व आधीचे नियम पाळले तर. आधीचे सर्व नियम पाळले तर. आपण जर हे सगळे आधीचे नियम नाही पाळले तर लगेच आपल्याला त्या प्रारब्धाचा भोगाचा जो काय भाग आहे तो नाश होईल का? पण आपण मात्र अगदी साध्या ज्योतिषाकडे गेलो, वास्तुशास्त्रज्ञाकडे गेलो, तुम्हा आम्हाकडे लोक येत आहेत किंवा काही नवीन आत्ता असतील आपल्याकडे आत्ता आलेले, कदाचित त्यांनाही तसा अनुभव असेल की पटकन आम्हाला हे कसं होईल बरं हे पाहिजे, पण असं होत नसतं. याचं कारण आहे की त्याची तीव्रता किती आहे. ही तीव्रता बऱ्याचदा हा विषय असा असतो की हा तोलून कुठल्या मशिनरीने दाखवता येणारा नसतो. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र हे श्रेष्ठ आहे आणि हे मी अनुभवाने बोलतोय. ह्याचा अनुभव घेतलेला आहे. ह्याचा अनुभव घेऊन मी हे तुमच्या पुढे मांडणी केलेली आहे. कारण का? अनुभव ज्या वेळेला आला त्यावेळेला ते अगदी नक्की योग्य हे मी ठामपणे आतून सांगतोय. पण थोडंसं त्याच्यासाठी समजून घेऊन करावं लागतं. वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं घर असावं, आपला पूर्णपणे प्रत्येक टप्पा असावा, याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. मला आता वेळ झाली बहुतेक बरोबर.
सर? आहे 5 मिनिटं आहेत. ओके. तर हा जो टप्पा आहे, म्हणजे आज मी ज्या अनुभवलेलं सांगितलं तुम्हाला, हा अनुभव आपल्या सगळ्यांसाठी गरजेचा आहे. तुम्हाला प्रत्येकाला, प्रत्येक जण कोणत्याही ज्या वेळेला अशा क्षेत्रामध्ये जातो त्यावेळेला तो आलेल्या दुःखातून, अनुभवातूनच जातो बऱ्यापैकी. बऱ्यापैकी त्या ठिकाणी तो अनुभवातून जातो. का? तर मला हा त्रास झालाय. मग कदाचित असं घडतं की तो एखाद्या ज्योतिषाकडे किंवा वास्तुशास्त्रज्ञाकडे जाऊन त्याच्याविषयी करता करता त्याला त्या विषयीची विश्वास बसून आवड निर्माण होती. विश्वास बसून आवड निर्माण होती आणि मग त्याला असं वाटतं ठीक आहे, ही एवढी चांगली गोष्ट आहे तर आपण शिकावं आणि आपण शिकून आपल्यासारखा अनेकांना चांगला अनुभव यावा, अशी पण अवस्था तयार होती, जी माझी झाली, जी माझ्या मनामध्ये आली. पण हा अनुभव आल्याशिवाय उपयोगाचा भाग नाहीये. उत्पन्न फक्त मिळावं म्हणून शिकू नये, तर मला ही सेवा करण्याची संधी मिळते जी अनुभवातून मिळणार आहे. ज्या वेळेला आपण अंतःकरणापासून सेवाभावानी करतो त्यावेळेला आपल्याला त्याचा मेवा परमेश्वर दिल्याशिवाय राहत नाही. मेव्याचं स्वरूप म्हणजे मगाशी मी बोललो ते, तो मेवा आहे. पण तो मेवा केव्हा मिळतो? स्वाभाविक आपण सेवा रूपाने केलं तर, मनापासून जर केलं, त्या ठिकाणी ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये जायचंय त्या वास्तूमध्ये आपली तळमळ जर असेल, नाही या वास्तूमध्ये मी आलोय याचं खरोखर चांगलं व्हावं, ही आपली तळमळ असावी मनापासून. अर्थात आपली तळमळ फक्त उपयोगाची नसून, म्हणजे आमची तळमळ उपयोगाची नसून समोरच्याची सुद्धा तेवढी आस पाहिजे, त्याला ओढ पाहिजे. नाही मी हे जे सांगितलंय ते मनापासून करणार. कारण अनुभव लक्षात घेऊ आपण. काही जण नुसते बोलवतात, बघून घेतात आणि पुन्हा काहीच करत नाहीत आणि पुन्हा सहज म्हणतात अहो ते आम्ही 2-4 लोक बोलवली होती, आले होते, पण काय आम्हाला काय अनुभवच नाही. तर अनुभव का नाही? तर त्यांनी पुढे त्याच्याबद्दलचं काहीच केलेलं नाही. औषध घेऊन आले घरामध्ये, पण औषध घेऊन घेतल्यानं औषध आणलंय आणि बाटली छान ठेवून दिली, ते औषध घेतलंच नाही, आजार कसा बरा होईल? ते औषध घेतलं तरी पाहिजे ना. तसं आपण जे काय करणार आहे ते घेतलं पाहिजे. हे आता पहिल्या टप्प्याला हा उंबरीकर सरांनी मला भाग दिला म्हणून हे समजून का सांगायचंय, तर इथून पुढचे जे काय सेशन आहेत, हे प्रत्येक व्याख्याते हे अतिशय योग्य पद्धतीने ज्ञानाची मांडणी करणार आहेत आणि ज्याच्यामुळं हे मर्म पहिलं लक्षात यायला पाहिजे की हे गुढ काय आहे. आपल्याला या प्रत्येक गोष्टीतून अनुभव आल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण असं आहे की हे शास्त्र आहे आणि हे सिद्ध आहे. हे सिद्ध पुरुषांनी केलेलं तयार आहे, त्यामुळे ते स्वतः सिद्ध आहे. साक्षात श्रीकृष्ण स्वतः वास्तुशास्त्रज्ञ, जे स्वतः सर्व स्वरूपी असून सुद्धा, त्या पांडवांबरोबर असून सुद्धा पांडवांना दुःख भोगावं लागलं का नाही लागलं? त्यांना दुःख भोगावं लागलं. मी आता हा उदाहरण घेण्याचं कारण असं की आता या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी घरामध्ये रामायण मालिका बघून झालेली आहे, छान श्रीकृष्ण मालिका पण चालू आहे, सगळ्यांची चालू आहे, बघायचं हरकत नाही, चांगली गोष्ट आहे ना ती. पण त्याच्यातून ती चांगली गोष्ट आहे ती समजून घेण्यासाठी की हे दुःख येतं, हे त्या परमात्म्याला सुद्धा चुकलं नाही. परमात्मा बरोबर असताना सुद्धा तो दुःख टाळत नाही. श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेला म्हणालेत बऱ्याचदा बघा की त्याला ते भोगायचंय आणि त्याचा तो भोग पूर्ण झाल्याशिवाय त्याला मी माझ्याकडे घेऊ शकत नाही. बघा कशी गंमत आहे, लक्षात घ्या. साधी गोष्ट आहे हो. लहान मूल रडतं, लहान मूल असतं ते रडतं आणि आई आहे, आई एका बाजूला काहीतरी काम करत असते, ते रडत असतं. पण घरातले बाकीचे लोक म्हणतात अगं त्याला घे, अगं त्याला घे. पण ते खरं रडतंय का खोटं रडतंय हे त्या आईला नक्की कळत असतं बरं का. त्या आईला नक्की कळतं आणि ती आई म्हणते असू दे, ते नाटकी आहे. आणि त्याला ज्या वेळेला ते खरं अंतःकरणापासून टाहो फोडतं त्यावेळेला ती आई पळत आल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. तसं ह्या श्रीकृष्ण रूपी परमात्म्यानी, आईनी आपल्या सर्वांना म्हणजे हे ज्ञान दिलंय. जर अंतःकरणापासून आपला टाहो असेल तर तो आपल्याकडं त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही, ही ताकद सुद्धा आहे. मग परमेश्वर या कलियुगामध्ये समोर आला तर सोसणार आहे का आपल्याला? नाही सोसणार. मैं अभी खतरों के खिलाडी एक्सटेंशन वाला मनुष्य रूपाने तो येतो. कशाने येतो? मनुष्य रूपाने येऊन आपलं काम करतो. म्हणून हे मर्म समजून घ्यायचंय की तो परमात्मा परमेश्वर आपल्याला जो आहे त्याची आपण उपासना साधना केली पाहिजे. ती साधना चांगली होण्यासाठी वास्तुशास्त्राचा उपयोग होणार आहे.
वास्तुशास्त्राचा उपयोग मला का सांगायचंय, तुमचा जर वास्तू पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा पूर्णपणे दूषित असेल तर त्या घरामध्ये जप होत नाहीत असे अनुभव आहेत. त्या घरामध्ये जपामध्ये लक्ष लागत नाही. त्या ठिकाणी जर समजा नैऋत्येला दोष असेल, त्या ठिकाणी जर दक्षिणेला दोष असेल तर चैन पडत नाही, त्या घरामध्ये नामस्मरण नीट होत नाही. अशी उदाहरणं आहेत. कदाचित आता बसलेल्या काही लोकांचे काही अनुभव पण असू शकतील, मे बी, शक्यता आहे. मी या अनुभवातूनच बोलतोय, किंवा माझ्याकडे जी काय ओपीडीच्या माध्यमातून लोक येतात त्यांच्याशी बोलताना मला लक्षात येतं. सहज माणूस म्हणतो, अहो काका माझं याच्यामध्ये लक्ष लागत नाही. त्यावेळेला त्याच्या घराचं ज्या वेळेला परीक्षण केलं जातं तेव्हा लक्षात येतं, नाही ही याची गडबड आहे म्हणून याचं त्याच्यात लक्ष लागत नाही. म्हणून पहिल्या टप्प्यात जे सांगितलं गेलं की वास्तू जर आपला शास्त्राप्रमाणे दूषित नसेल, व्यवस्थित असेल, वास्तुशास्त्र निर्दोष म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे आपली वास्तू निर्दोष असेल तर त्या वास्तूमध्ये आचार, विचार, व्यवहार, आहार, संस्कार या सगळ्या गोष्टीची सुसूत्रता पाहायला मिळते. हे मी आधीच त्यासाठी सांगितलं, कारण त्याशिवाय सुसूत्रता येऊ शकत नाही. आणि ती सुसूत्रता यावी म्हणून प्रत्येकाने आपला वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे करण्याचा प्रयत्न करावा. पण याबरोबर मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपला हा देहरूपी वास्तू आहे, त्याला पण आपण छान सजवलं पाहिजे, नामामध्ये रंगवलं पाहिजे. या देहरूपी जो आहे, आत्माराम जो बसलेला आहे आतमध्ये, त्याचा आनंद जो आहे, त्या आनंद स्वरूप पाहण्याची अवस्था आम्हाला हा देह, हा जन्म केवळ त्यासाठी मिळालेला आहे. केवळ त्यासाठी, त्या परमात्म्याने पाठवले त्यासाठी. अरे तू तुझ्या जीवनाचा उद्धार करून माझ्याकडे ये, नाहीतर मग मधीच गाठांगळ्या खात बसतोय आपण. तो किती वेळा मधून आला परत माघारी माहिती नाही, किती वेळा तरी गेलाय, मधूनच आलाय परत, कारण तो तिथपर्यंत जाऊ शकत नाही. अर्थात हा विषय अजून पुढचा मोठा आहे, मी एवढा पण मोठा नाही की याचं पूर्ण विश्लेषण करू शकेन, कारण मी तुमच्यासारखाच तुमच्यातलाच एक आहे. पण हा विषयाचं मर्म कुठंतरी सद्गुरु कृपेने लक्षात येते म्हणून थोडीशी मी बडबड केली, बाकी काय नाही. ही बडबड समजू आपण लहान मुलाची, तुमच्या लहान भावाची बडबड समजा. फक्त यातलं मर्म जे काय आहे ते सद्गुरु स्वरूप आहे, आणि ह्यातली काही जर चूक आहे तर ती माझी ह्या अज्ञानाची, एवढं नक्की हे समजून घेऊ. मला या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यालयाच्या संस्कृत महोत्सवाच्या विश्वविद्यालय जे आपलं आहे, ते विश्वविद्यालय आणि वास्तुस्पंदन यांनी आयोजित केलेल्या वास्तुमंथन या कार्यक्रमामध्ये वास्तु अध्यात्म या विषयावर बोलण्याची संधी उमरीकर सर, पांडे सर यांनी दिली. त्यांना मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सौभाग्यवती जान्हवी मॅडम यांचं सुद्धा मी आभार मानतो. तसेच सर्व श्रोतृवर्ग जो साक्षात माझा सद्गुरु स्वरूप आहे त्याचे पण आभार मानतो मनापासून, आणि त्या सर्वांना मी मनापासून नमन करतो. आणि ही झालेली जी काय सेवा आहे, ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी, गुरुचरणी समर्पित करतो. गुरुदेव दत्त. धन्यवाद वैभव काका. सेवा मनापासून करा तर मेवा नक्कीच मिळणार, असे अनुभव सिद्ध बोल आता वैभव काकांनी आपल्याला सांगितले. धन्यवाद. श्रोते हो, आज आपण 2 व्याख्यानांचा लाभ घेतला. वास्तू लोकच नाही तर परलोक सुद्धा ठीक करण्याचे एक महत्वाचं माध्यम आहे, हा एक उच्च विचार प्रोफेसर पांडेजींनी आपल्याला दिला. आणि वैभव काकांनी ह्यातील परलोक ठीक करण्यासाठी देहवास्तूचा कसा वापर करायचा ते वास्तु अध्यात्म ह्यातनं आपल्याला वर्णन करून सांगितलं. म्हणजे प्रोफेसर पांडेजींच्या वास्तूच्या माध्यमातून आत्ताचे जीवन हा लोक कसा आचरण करायचा, आणि वैभव काकांनी आपली वास्तू, देहवास्तू, वास्तु अध्यात्माच्या साह्यानं कसं आचरण करू शकतो ह्याचं मर्म सांगितलं. म्हणजेच आजच्या आपल्या ह्या दिवशी लोक आणि परलोक ठीक करण्याचे फॉर्म्युलेस आपल्याला मिळाले. धन्यवाद. पुनश्च धन्यवाद पांडे महोदय आणि वैभव काकांचे. धन्यवाद. व्याख्यानमालेची पुढील सूत्रे मी डॉक्टर उमरीकर सरांच्या हाती सोपवते. डॉक्टर नरेन उमरीकर. जय गुरुदेव. दोघांचेही व्याख्यान खूप छान, सुंदर झाले आणि आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला साजेसे झाले. ह्याविषयी जर काही प्रश्न असेल तर आपण आधी श्रोत्यांकडून प्रश्न घेऊ. म्हणजे दोघंही सर इथे उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत.
तर ते त्याचे उत्तर देतील. ज्यांना प्रश्न विचारायचा त्यांनी आपलं unmute करा. बाकीच्यांनी unmute करू नका. म्हणजे दीड वाटीला अर्ध वाटी पाणी. कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? ठीक आहे, खूपच छान सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं. सर्वांचं सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले. तरी पण मी एक सांगतो, आपण सर्वजण वास्तुशास्त्र अभ्यासक आहोत. अभ्यासकाचं काम आहे सगळं ज्ञान ग्रहण करणे, पण त्यासोबत जर अध्यात्माची जोड दिली तरच आपण ते करू शकतो. आणि जे ग्रहण केलं ते देताही आलं पाहिजे. त्यासाठी हॅलो सर, मला विचारायचं. आणि हॅलो सर, हा बोला एक बोला, प्रश्न विचारायचा आहे. विचारा विचारा. हा, माझं घर पूर्व दिशेला आहे, पण उत्तर दिशा पूर्ण बंद आहे, म्हणजे पलीकडे फ्लॅट आहे. आजच्या पूर्ण बंद आहे उत्तर दिशा. तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ह्या 7 दिवसात तुम्हाला स्वतःला मिळेल. आज जे काय व्याख्यान झालेले आहेत, जे विषय दोघांनी मांडलेले आहेत, त्या विषयावर प्रश्न विचारला तर बरं होईल. आणि तुम्हाला तुमचा जो प्रश्न आहे ना, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या 7 दिवसामध्ये मिळेल. कारण आता सर म्हणले तसं आम्ही जॉब करतो, पण आमचं मन लागत नाही. जी मीनाक्षी मैडम, हो, अभी ये व्याख्यान में चर्चा जो हो रही थी दिशा के बारे में, मुझे लग रहा है कि परिकर जी ने कुछ और व्याख्यान रखे होंगे कि अलग अलग दिशाओं में फ्लैट की स्थिति क्या होगी, आपके प्लॉट की स्थिति क्या होगी, दिशाओं में उनके द्वार का विधान क्या होगा, तो उसमें शायद आपको ये पूरी जानकारी मिल जाएगी जैसा परिकर जी ने बताया. तो आप जुड़े रहे, ये सारी बातें आएंगी. थैंक यू. प्रकार के आकार, दिशा और द्वार, ये बहुत से विषय हैं जो बहुत महत्व के हैं, और आपका प्रश्न एकदम औचित्यपूर्ण है. जी मैडम. उसका आप जो बोल रहे हैं कि आपको ध्यान करने में मन नहीं लगता है, तो उसके लिए आप एक देख सकते हैं, वास्तुपद मंडल में देवता होती है, साउथ ईस्ट से लेकर नॉर्थ वेस्ट तक अगर आप एक डायगोनल लाइन खींचोगे तो ऊपर का जो पार्ट है वो देव नक्षत्रों वाला होता है, देव पदों वाला होता है. आप घर में वो स्थिति देख लो, और वहां उस जगह पे अगर जाके बैठोगे आप नॉर्थ और ईस्ट के तरफ, तो आपका जब तप में ध्यान लगेगा. इसके लिए ईशान्य कोण जो हमारा ईश का है, शिव का भाग है, वो सब ध्यान के लिए उपयुक्त स्थान है. और ब्रह्म सबसे महत्वपूर्ण है. ब्रह्म स्थान को पहले सुरक्षित रखिए, उसके बाद ईशान्य कोण की ओर जाइए. ब्रह्म स्थान पर पूरा ध्यान देना है, क्योंकि वो उस वास्तु का आत्म स्थान है. जी मैडम. थँक्यू सर. आणि तुमच्या बाकी प्रश्नांचे उत्तर जे आहेत ना, ते तुम्हाला मिळतील. बरं. सगळ्या प्रकारचं म्हणजे जे काय 17 व्याख्याते आहेत, त्या व्याख्याते पूर्ण वास्तुशास्त्र कव्हर केलेलं आहे. आता सांगतो, उद्याचं जे आहे सर्वात आधी एक लेक्चर होणार आहे, ते कुमारी अश्विनी चंद्रात्रे ह्या आर्किटेक्ट आहेत, आणि वैदिक वास्तू इन अ वे ऑफ मॉडर्न आर्किटेक्ट, मॉडर्न स्टाईल मध्ये आत्ताच्या आधुनिक काळामध्ये वास्तुशास्त्राचा कसा उपयोग करून घेतला पाहिजे, आर्किटेक्टला कसा करता येईल, याच्यावर ते बोलतील. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते संतोष जगदाळे यांचं आहे. ते स्वतः इंजिनियर आहेत, आणि ते वास्तुशास्त्र आणि टुडेज किचन, आजकालचं किचन कसं असायला हवं, आधुनिक किचन कसं असायला हवं, बोलणार आहेत. आणि तिसरं आहे रुपाली कुलकर्णी, ह्या साताराच्या आहेत, आणि ते ऍस्ट्रो वास्तू कन्सल्टंट आहेत. पंचमहाभूत आणि त्याचे वास्तूवर परिणाम या विषयावर ते बोलणार आहेत. तर असे 3 लेक्चर उद्याचे आहेत. त्यांची तयारी चांगली झालेली आहे, आणि अशाच प्रकारे पूर्ण वास्तुशास्त्र हा विषय आपण ह्या 7 दिवसामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. आणि कसं बघायचं, विनंती करायची की जे लेक्चर झालं ना त्यावरचे प्रश्न विचारायचे, बघायचं व्याख्याते इथं उपलब्ध आहेत, ते उत्तर देऊ शकतील. ते न्यूज करणं आपण बोललेलं आहे मगाशी. मुझे लग रहा है परिकर जी, ये जो 6-7 दिन का आपने व्याख्यान का सत्र रखा है, इन सब दिनों के सुनने के बाद लोगों के मन में विभिन्न प्रकार के प्रश्न आ सकते हैं, या अनेक प्रश्नों के समाधान तो हो जाएंगे. अगर उसके बाद भी प्रश्न रहता है तो अंतिम दिन का जो अंतिम सत्र है
वह प्रश्नोत्तर का रखिए और सारे जितने व्याख्याता उनको उस दिन उपस्थित रहेंगे तो इनके सारे प्रश्नों के उत्तर होंगे। और आपने ये एक बहुत सुंदर आयोजन किया है, संस्कृत महोत्सव विस्तार सेवा मंडल की ओर से। मैं इस पूरे कार्यक्रम के आज के उद्घाटन के बाद से पूरे कार्यक्रम के उत्कर्ष की कामना करता हूँ। बहुत सुंदर आयोजन आपने किया है। सभी विद्यार्थी अपने कवि कुलगुरु कालिदास के विद्यार्थी हैं जिन्होंने 2007 से मैं ये यहाँ पर एफिलिएशन लिया हूँ और वास्तु का डिप्लोमा चलाता हूँ और सभी विद्यार्थियों ने हर साल 30-35 ऐसे स्टूडेंट एडमिट होते गए। और खुशी की बात यह है कि ये सब इस विद्या का उपयोग समाज में प्रचार प्रसार के लिए करते हैं और बहुत अच्छी तरह से करते हैं। एक विशेष सूचना वास्तु प्रेमियों के लिए मैं देना चाहूंगा कि वास्तु डिप्लोमा तो हमारा विश्वविद्यालय कई वर्षों से चला रहा था। हमने पीजी डिप्लोमा और एमए इत्यादि के पाठ्यक्रम बना तो लिए हैं, परंतु अभी हमारे यूनिवर्सिटी ने वास्तु रिसर्च सेंटर एक नया एस्टेब्लिश किया है इस वर्ष से। तो एक वर्ष ये थोड़ा उसके प्लानिंग का प्रावधान चल रहा है, तो अगले वर्ष से आप लोगों को नए नए और पाठ्यक्रम और नए नए कार्यक्रम आपको जुड़ने के लिए अवसर प्राप्त होंगे। वो इस वर्ष मैनेजमेंट काउंसिल से पास हो गया है और वास्तु रिसर्च सेंटर का इस वर्ष से विद्यापीठ के कार्यक्षेत्र में कार्य करना प्रारंभ कर रहा है। उसमें भी हम आप लोगों को जोड़ेंगे कि उसमें आप क्या कर सकते हैं। बिल्कुल करेंगे, आप इस स्टडी को आगे ले जाएंगे। बिल्कुल आगे लेके जाएंगे। सब लोग हैं और सब लोग उत्सुक हैं और अपने अपने क्षेत्र में अच्छी तरह से काम करते हैं अपने अपने एरिया में, तो उन लोगों को भी ये रिसर्च का लाभ मिलेगा। जी ठीक है, तो आज हम यहीं पे रुकते हैं। कल 3 नए व्याख्याताओं के साथ मिलेंगे शाम को 4 बजे। और आज के जैसा कल नहीं होगा क्योंकि अभी मैंने अपडेट कर दिया है। कल 300 तक भी लोग जो है ज्वाइन कर सकते हैं। जो जिन लोगों को ज्वाइन करने का मौका नहीं मिला, आज मिस हो गए, उन लोगों को भी आप बता दो, मैसेज दे दो कि कल से रेगुलर वो ज्वाइन करें। तो हम एक शांति मंत्र से इस कार्यक्रम का आज का समापन करेंगे। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। नमो नमः। नमो नमः। पुनर्मिलामः कल। पुनर्मिलामः।